शालुताई जवळजाळ यांना सुद्धा विनंती करते त्यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करायचे। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनयात्रा दैनिकाचे मुख्य संपादक आदरणीय अविनाशदादा देशमुख यांना सुद्धा विनंती करते त्यांनी मंचावर विचारपीठावर स्थानापन्न व्हायचे। सभागृहामध्ये उपस्थित व्याख्यानाकरिता आलेले सर्व सन्माननीय पाहुण्यांचे आणि सोबतच उपस्थितांचे मी मनस्वी स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागताने करूया। वीर सैनिक माता आदरणीय शालुताई जवळजाळ यांच्या स्वागताकरिता मी माननीय पूजाताई काळे जवान प्रवीण जवळजाळ यांच्या त्या सन्माननीय मातोश्री आहेत। मी आदरणीय पूजाताई आणि आदरणीय मायाताई यांना विनंती करते की त्यांची शाल सन्मान चिन्ह आणि सोबतच पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन आपण त्यांचे इथे स्वागत सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून इथे झाला पाहिजे। खूप खूप धन्यवाद। अविनाश भाऊ देशमुख व सोबतच माननीय विजयजी कौशल हे सन्मान चिन्हे आणि सोबतच पुस्तके भेट देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते। माननीय निरंजनजी टकले सरांचे स्वागताकरिता माननीय अविनाशदादा देशमुख आणि सोबतच माननीय विजयजी कौशल यांना मंचावर आमंत्रित करते। जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून इथे झाला पाहिजे। स्वागताचे स्वरूप आहे सन्मान चिन्ह, आणि सोबतच यामध्ये सतीश देशमुख वेणीकोटेकर सरांचे प्रत्येक हे पुस्तक सुद्धा इथे माननीय निरंजन सरांना आपण भेट म्हणून देत आहे। जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून इथे झाला पाहिजे। म्हणूनच आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल व सक्षम नेतृत्व गुण असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनयात्रा सायन दैनिकाचे मुख्य संपादक आदरणीय अविनाशदादा देशमुख यांच्या स्वागताकरिता माननीय चंद्रकांत तराळ आणि माननीय प्रकाश जाते यांना मी मंचावर आमंत्रित करते। जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूया। दहशतीच्या काळात जिथे मोठे मोठे लोक तोंडातून शब्द काढायला तयार होत नाहीत आणि माध्यमे सरकारचे प्रतीक बनले आहेत की ते अतिशय निर्भीडपणे शोध घेऊन सत्य समाजासमोर आणण्यासाठी आहे। मी पुन्हा एकदा मंचावर उपस्थित माननीय पाहुण्यांचे आणि सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करते। आयुष्याचे सार पडते ग्रंथ आणि पुस्तकातून, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचा उद्देश हा प्रास्ताविकतेतून करतो। मी आदरणीय चंद्रकांत दादा झटाले सुप्रसिद्ध लेखक यांना विनंती करते त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। उपस्थित सर्व परिवर्तनवादी चळवळीसाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि आज करीचा दिवस असल्यानंतरही इथं उपस्थित झालेल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो। आपल्या अकोला जिल्ह्याला संवेदनशील अकोलाची ओळख आहे। की संवेदनशील अकोला ही ओळख पुसण्यासाठी आपण अनेक दिवसांपासून प्रयत्न करतोय। इथं जे काही वैचारिक कार्यक्रम घडून येतात आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये नेहमी ते एककल्ली आहेत, एकाच बाजूला। दुसरी बाजू जी आहे नाण्याची ती आपल्या अकोलेकरांच्या कधी कानावरच पडत नाही। सर्वात निर्भीड पत्रकार म्हणून निरंजनदादा टकले यांची ओळख आहे। मी नेहमी म्हणतो जिथं कुठं त्यांचा उल्लेख करावा लागला की या देशातल्या न्यायाधीशाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा पत्रकार। न्यायाधीश आपल्याला न्याय मिळवून देतात, पण जज लोयांची हत्या झाली आणि जज लोया या न्यायाधीशाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा पत्रकार अशी ओळख निरंजनदादांची आहे। निरंजनदादांचे जे काही बऱ्याच जणांना निरंजनदादांची पत्रकारिता किंवा हे जे आता भाषणं आपण ऐकतोय त्यांची इथपर्यंतच ओळख आहे। निरंजनदादांच्या बोलण्यात अनेक वक्ते असतात बोलणारे, पण त्या बोलण्यात जोर तोपर्यंत येत नाही जोपर्यंत तुमच्या मागे त्या बोलण्याच्या मागे अनुभव नाही, कृती नाही। निरंजनदादांनी काय काय केलं आहे हे जर आपण ऐकत बसलो त्यांचं तर या सर्व गोष्टीवरती व्याख्यान ठेवलं तर दिवसभर व्याख्यान चालू शकते। एवढ्या त्या गोष्टी त्या माणसाने केलेल्या आहेत। त्यातले एक दोन महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो की पाकिस्तानात जाऊन आपल्या भारताचे 59 कैदी या माणसानं तिथं वकील ठेवून पाकिस्तान सरकारच्या विरोधात खटला लढून परत आणले। 59 भारतीय कैदी। एवढंच नाही, जज लोयांच्या हत्येचं प्रकरण प्रचंड गाजलं। आज तुम्ही पाहता मोठे मोठे अधिकारी, मोठे मोठे नेते, मंत्री
मोठे मोठे पद भूषवलेले लोक ही एकही शब्द आजच्या हुकुमशहा सरकारच्या विरोधात बोलायला घाबरतात, त्यांची हिंमत होत नाही. हा एकटा माणूस आहे. अनेक जण म्हणत असतील की आम्ही या हुकुमशाहीच्या विरोधात सर्वात जास्त लढणारे आहोत, पण या देशातला सर्वात निर्भीड पत्रकार म्हणाल तर निरंजन टाकलेंशिवाय दुसरा कोणीच मला दिसत नाही. आज पत्रकार इथपर्यंत सीमित असतात, पण आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा अमेरिकेत गेले आणि अमेरिकेत ते सांगत होते की आमच्या देशात कशी लोकशाही आहे, त्याच वेळी व्हाईट हाऊसच्या समोर रोडवरती उभं राहून निरंजन दादा अमेरिकेच्या मीडियाच्या समोर सांगत होते की आमच्या देशात लोकशाहीची कशी पायमल्ली सुरू आहे. म्हणजे आतमध्ये व्हाईट हाऊसच्या आतमध्ये पंतप्रधानांचं भाषण सुरू होतं आणि बाहेर निरंजन दादांचं भाषण सुरू होतं. त्याच वेळेस त्याच ठिकाणी एवढी हिंमत आजपर्यंत या देशात कोणी केली नाही आणि मला असं वाटतं की पुढे कोणी करणार नाही. अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहणं आपण काय करू शकतो? आपण साधा पाठिंबा तर त्या माणसाला देऊ शकतो. आणि आज आपलं जे काही निमित्त आहे, एक दैनिक जनयात्रा आणि आम्ही अकोलेकर अशा 2 ग्रुप मिळून आपण हा कार्यक्रम घेतोय. दैनिक जनयात्रा हा पेपरच त्यासाठी सुरू झाला आहे, हे वृत्तपत्र त्यासाठी सुरू झालं आहे की एक स्वतंत्र पत्रकारिता कशी असली पाहिजे. ज्या लोकांच्या, आताच मी सांगितलं जसं तुमच्या कानापर्यंत ज्या गोष्टी पोहोचत नाहीत, त्या गोष्टी, त्या बातम्या ज्या कोणी छापत नाही, त्या सर्व बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या जनयात्रा वृत्तपत्राची निर्मिती झाली आहे. ते वृत्तपत्र सुरू झालं आहे आणि त्यांच्या आणि आम्ही अकोलेकर ग्रुपच्या वतीने आपण हा कार्यक्रम घेतोय. आपल्या कार्यक्रमात आपण एक कटाक्षानं पाळतो, आपल्या अकोला जिल्ह्याचा सुपुत्र मोरगाव भाकरेचा शहीद प्रवीण जंजाळ, म्हणजे कुलगाम नावाचा एक जिल्हा आहे काश्मीरमध्ये, त्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती भेटली आपल्या सुरक्षा दलाला आणि त्या सुरक्षा दलात आपला जिल्ह्याचा सुपुत्र प्रवीण जंजाळ हा त्या ठिकाणी उपस्थित होता. दहशतवाद्यांशी लढताना तो शहीद झाला. अवघ्या 24 वर्षाचा 2nd महार रेजिमेंट मधला हा जवान, त्यांच्या आई वीर माता शालूबाई जंजाळ या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहेत. त्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आहेत आणि त्यांचा सुद्धा आपण काय काळीच लागत असेल. एक 24 वर्षाचा पोरगा गमावला आहे देशासाठी आणि वरून तुम्हाला दाखवता येत नाही. शेवटी काळीज आईचं आहे आपल्या. आणि आपण आपल्या कार्यक्रमात कटाक्षाने हे पाळत असतो की अशा ज्या वीर माता आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. त्यांनाही आपण इथे आमंत्रित केलं आहे. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले अविनाश देशमुख हे कायम आपल्या पुरोगामी चळवळीसाठी किंवा सामाजिक कोणत्याही कार्यासाठी सर्वांच्याच कायम पाठीशी उभे असतात. आपल्या सर्वांचे ते परिचित आहेत. ते कोणत्याच कार्यासाठी कधी नाही म्हणत नाहीत. निरंजन दादांचा परिचय झालेला आहे. मी जास्त वेळ न घेता आपल्याला सर्वांचा दादांचं व्याख्यान ऐकायचं आहे. दादांचं आता जिल्ह्याभरात आपल्या संपूर्ण विदर्भात अनेक व्याख्यानं झाली. नागपूर, अमरावती, दर्यापूर सर्व ठिकाणी झालेली आहेत. हे आपलं विदर्भातलं यावेळेसचं व्याख्यान आटपून ते पुन्हा नाशिकला परत जाणार आहेत. तेव्हा आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आणि पुढील सूत्रे आकांक्षाकडे सोपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद माननीय दादा. आवडत्या पुस्तकाची आवडती ओढ नमूद करावी त्याप्रमाणे दादांचं प्रास्ताविक झालेलं आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अविनाश दादा आणि सोबतच सर्व आयोजकांचे वतीने कार्यक्रमाकडे पुढे वळताना मी कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या सूचनेनुसार अध्यक्षीय भाषण हे अगोदर होणार आहे. त्याकरिता मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अविनाशदादा देशमुख यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषणाकरिता यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माननीय अविनाशदादा देशमुख. जनयात्रा आणि आम्ही अकोलेकरच्या वतीने या ठिकाणी अतिशय मार्मिक आणि सत्याची बाजू मांडणारे आदरणीय निरंजनजी टकले साहेबांचं व्याख्यान आपण आयोजित केलं आहे. या निमित्त ज्यांचा प्रवीण जंजाळ नावाचा मुलगा एका बॉर्डरवर शहीद झाला अशा आमच्या आदरणीय आई शालूबाई जंजाळ ह्या सुद्धा मंचकावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर उपस्थित आपण सर्व अकोलेकर आणि माझ्या युवक मित्रांनी, आयोजन समितीचे सर्व सदस्य, खऱ्या अर्थाने
अनेक वर्षापासून आमच्या मनात होतं निरंजन भाऊ आले पाहिजे, आम्हाला मार्गदर्शन केलंच पाहिजे आणि त्यातून आमच्या अकोल्यातील जनतेला सत्याचा शोध लागलाच पाहिजे आणि या अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं. कालपर्यंत मोठ्या जोरात पाऊस अकोल्यामध्ये सुरू होता आणि आज सुद्धा पाऊस सुरू राहील आणि आपला कार्यक्रम होते की नाही अशा अनेक शंका असताना सुद्धा आज पावसाने आपल्या सर्वांना सवड दिली आणि आज आपल्याला निरंजन दादाला या ठिकाणी ऐकता येतं हे या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे. निरंजन भाऊंना मी सांगतो की आमचा जिल्हा एक नुसतं धार्मिक बाबींमुळे कुठेतरी त्याच्यावर सातत्याने चुकीच्या गोष्टीचा वारंवार म्हणजे त्यांच्यावर छाप पाडल्या जाते आणि कुठेतरी प्रवाहाच्या बाजूला जाऊन सत्य लपवल्या जाते. अशा पद्धतीने काही गोष्टी आमच्या जिल्ह्यामध्ये सातत्याने घडत आहेत. या ठिकाणी जनयात्रा हा एक दैनिक आम्ही त्याचसाठी सुरू केला. याच्या मागचा उद्देश फक्त रोज दिवसभरात घडलेलं सत्य लोकांच्या हातात संध्याकाळी पडलं पाहिजे हा आमचा आहे. कारण काय की हल्ली सत्य लिहिण्यासाठी कितपत कोण प्रयत्न करतं याच्यावर मी जाणार नाही, परंतु आम्ही याचा कमर्शियल उपयोग न करता सातत्याने याच्यात सत्य लोकांपर्यंत कसं पोहोचवल्या जाईल याकडे ते सातत्याने प्रयत्न करू. मला या ठिकाणी एका गोष्टीची खंत वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात पडतो तेव्हा मी अनेकांशी संपर्क केला की आपण याचं मोठं निषेध आंदोलन केलंच पाहिजे, परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की त्यात कोणीतरी इंटरेस्ट घेतला नाही आणि लोक चळवळीतून ह्याचा निषेध व्हायला पाहिजे तो झाला नाही, किंबहुना राज्यभर सुद्धा झाला नाही, काही राजकीय पक्षांनी केला. मी या ठिकाणी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बोलून नाही राहिलो, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलून राहिलो, एक छत्रपतींचा मावळा म्हणून बोलून राहिलो, परंतु ह्या गोष्टी आपल्याला आता करणं गरजेचं आहे. महापुरुषांचे अपमान करणं, महापुरुषांचे पुतळे पाडणं याच्यासाठी जरी आपण जागृत नशील होत तर मला वाटते आपण खऱ्या अर्थाने सत्याचा शोध करण्याच्या दिशेला चाललो नाही असं या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे. अधिक वेळ घेणार नाही कारण निरंजन भाऊला सखोल आपल्या सर्वांसोबत बोलायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्वजण आलात. आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या माध्यमातून अनेक चळवळी आपण उभ्या करू. अशाच पद्धतीचं निरंजन भाऊ सारखं अनेक व्याख्यान आपण या जिल्ह्यामध्ये जनयात्रा म्हणा की जन अभियान फाउंडेशन म्हणा यांच्या माध्यमातून घेऊ एवढं या ठिकाणी हमी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. खूप खूप धन्यवाद आदरणीय अविनाशदादा देशमुख. सत्याचा आग्रह, वास्तवाचा निग्रह, सायन दैनिक जनयात्रा वार्षिक सभासद नोंदणी सुरू आहे. ज्यांना पण सभासद नोंदणी करायची आहे त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर आपण बाहेर काउंटर लावलेला आहे, त्या काउंटरमध्ये आपण वार्षिक सभासद नोंदणी करू शकता. ज्यांचे मार्गदर्शन ऐकण्याकरिता आपण सर्व इथे उपस्थित झालेले असे निर्भीड पत्रकार माननीय निरंजनजी टकले यांना मी आपल्या व्याख्यानाकरिता आमंत्रित करते. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून, आपल्या अकोलेकरांकडून साहेबांसाठी इथे झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यांच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित असलेले जनयात्राचे संस्थापक संपादक आदरणीय अविनाश देशमुखजी, मंचावरती उपस्थित असलेल्या वीरमाता शालूबाई जंजाळ, त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी नकळत आपल्या सर्वांवरती फेडता येणार नाहीत असे उपकार केलेले आहेत आणि आम्ही सदैव ऋणी राहू हे मी 100% सांगतो आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये आम्हीही तुमच्या पाठीशी तुमच्यासोबत असू. या निमित्ताने मला वाटतं की हा शब्द द्यायला हवा आपण सर्वांनी. तर मंचावरचे हे मान्यवर, इथं जमलेले माझे सर्व बायोलॉजिकल बंधू आणि भगिनी, हे मुद्दाम सांगावं लागतंय. काय वाटतंय आजकाल हे सारखं सांगावं लागतंय की बायोलॉजिकल, नॉन बायोलॉजिकल. मी त्यांच्यासाठी एक नवीन नाव पण आता ठेवलंय, पप्पू, म्हणजे परमेश्वर पुत्र.
तर पप्पू मोदी, आणि आता हे सांगायचं आहे कारण की आपण सर्व बायोलॉजिकल लोक, आपल्याला सगळ्या मानवी भावना आहेत. आपल्याला दुःख आहे, आपल्याला आनंद आहे, आपल्याला कष्ट आहेत, आपल्याला गोष्टी सहन कराव्या लागतात, आपल्याला हसू येतं, आपल्याला रडू येतं, कारण आपण बायोलॉजिकल आहोत. जो बायोलॉजिकलच नाही आहे त्याला ना दुःख होत, ना आनंद होत, त्याला कुठल्याही वेदना नाहीत, त्याला काही सहन करावं लागत नाही, त्याची छाती 56 इंचाची असते पण त्यात धडधडणार हृदय नसतं. आणि म्हणून आपण आत्ता काही दिवसांपूर्वी, 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला असेल. कोकणामध्ये राजकोट किल्ल्यावरती या महाराष्ट्राचा बाप एकमेव आणि आपल्या सर्वांचा आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. तो 8 महिन्यापूर्वी लावला होता. तो अशा एका दिवट्याला बनवायला दिला होता ज्याने त्याच्या आयुष्यात 1 फुटापेक्षा मोठी मूर्ती बनवली नव्हती. त्याला 35 फुटाची मूर्ती बनवण्याचं काम दिलं. महाराष्ट्र कला संचालनालयाने दिलेली परवानगी ही 6 फूट मूर्तीची होती. यांनी 35 फूट बनवली. त्यांनीच सनातन प्रभात या सनातन संस्थेच्या वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 18 3 डायमेन्शनल प्रिंटर लावून 3 महिन्यामध्ये आम्ही हे काम केलं. 3D प्रिंटर्स. आणि मग जेव्हा तो पुतळा पडला त्यावेळेला सर्वांना पाहायला मिळालं की तो पोकळ होता. आतमधून अँगल्स लावून ते स्ट्रक्चर उभं केलं गेलेलं होतं. तर या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोकळ लावणारी माणसं ही किती नीच प्रवृत्तीची असतील याची आपण फक्त कल्पना करू शकतो. 8 महिन्यापूर्वी लावलेला पुतळा हा पडल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निगरगट्टपणाने असं सांगतो की 45 किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं आणि त्यामुळे हा पुतळा पडला. त्याच आदल्या दिवशी मी रत्नागिरीमध्ये होतो आणि 45 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने कोकणामधल्या झाडांवरचा नारळ आणि सुपारी सुद्धा पडत नाही. आणि इथं 35 फूट पुतळा जो वाजत गाजत उभा केलेला होता, ज्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा स्वसंरक्षण मंत्री आणि देशाचा पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे 2 अग्निवीर उपमुख्यमंत्री हे तिथं हजर होते आणि त्यांच्या समोर उभारलेला हा पुतळा पडतो. याच्यावरती एक निर्लज्ज स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला जातो, ते जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग ज्या वेळेला त्याची रिॲक्शन लोकांकडून यायला लागते. आणि जेव्हा म्हणजे आपण जसे आंदोलनजीवी आहोत तसे ते निवडणूक जीवी आहेत. त्यामुळे निवडणूक जीव्यांना असं वाटायला लागलं की अरे आता आपला पराभव होईल की काय. आणि मग अजित पवारांनी, त्यांचं मी आता नवीन नाव ठेवलंय पिंकू पवार, मग ते लाडकी बहीण नंतर त्यांचे सगळे पोस्टर गुलाबी, जॅकेट गुलाबी, झेंडे गुलाबी, त्यामुळे आता पिंकू पवार. तर त्यांनी माफी मागितली, नंतर एकनाथ शिंदेनी माफी मागितली आणि आत्ता परवा नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचं नाटक केलं. कारण तो व्हिडिओ जर बघितला तर त्यांच्या चेहऱ्यावरचा एकही भाव हा लज्जित झाल्याचा, खजील झाल्याचा किंवा काहीतरी खंत वाटते असा भाव नाही. अत्यंत उर्मट स्वरामध्ये ते असं बोलले. मान सुद्धा खाली झुकलेली नाही, स्वर खाली झुकलेला नाही, आवाज मऊ झालेला नाही. माफी मागत असताना माणूस असा ओरडून बोलतो का? ओरडून अत्यंत ॲरोगंटली या माणसाने ती माफी मागण्याचा प्रकार केला. पण महाराष्ट्राच्या माणसाला माणसाच्या डोळ्यामध्ये येणारे अश्रू आणि मगरीच्या डोळ्यात असणारे अश्रू यातला फरक कळतो. आणि हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, या मगरीच्या अश्रूवाल्यांना अजिबात माफ करणार नाही. कारण ही चूक नाहीये, हे पाप आहे आणि पापाला माफी नसते. पापाला फक्त दंड केला जातो, शासन केलं जातं, शिक्षा केली जाते आणि ती शिक्षा हा महाराष्ट्र देणार, 100% देणार. आज दुपारी माझं एका नॅशनल चॅनलने इंटरव्ह्यू घेत होते, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष मिळून 50 जागा सुद्धा निवडून येणार नाहीत. ते प्रत्येक ठिकाणी मी बघितलंय. काल नागपूरला मला एक जण म्हटला
म्हणजे त्या अमरप्रेम नावाच्या चित्रपटात राजेश खन्ना शर्मिला टागोरला म्हणतो की पुष्पा आय हेट टीयर्स. तर म्हणे आता अख्खा महाराष्ट्र म्हणतोय मोदी वी हेट क्रॉकोडाईल टीयर्स. मगरीचे अश्रूंचा आम्हाला तिरस्कार आहे, त्यामुळे हे ढोंग आमच्या समोर करू नका. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्या पुढच्या वाक्यामध्ये हा माणूस तुलना करतो आद्य माफीवीराची. म्हणजे हे आत्ताचे लेटेस्ट माफीवीर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि नरेंद्र मोदी, आणि एक माफी न मागितलेला आहे. एकाने अजून माफी मागितलेली नाही, देवेंद्र फडणवीसनी, आणि तो मागणार नाही. का मागणार नाही हे पण पुढे मी सांगेन. पण हे सर्व झाल्यानंतर त्या आद्य माफीवीराच्या बरोबर तुलना करता. तुमचा हा आद्य माफीवीर आमच्या दैवताबद्दल काय बोललेला आहे, छत्रपती शिवरायांच्या बद्दल हा माणूस काय म्हटलेला आहे, त्याच्या लेखनात यांनी काय लिहून ठेवलेलं आहे. 3.5 जिल्ह्यांचा राजा, काकतालीय योगानी कावळा बसावा आणि फांदी तुटावी तसा शिवाजी राजा झाला. आमच्या नारू न्हाव्याच्या वस्त्र्याला शिवाजीच्या भवानीपेक्षा जास्त धार आहे. ही अशा पद्धतीची अवहेलना हा करतो. 6 सोनेरी पानेमध्ये म्हणजे आपल्या सर्वांसाठी आपण आपल्या मुलांना मोठं करत असताना आदर्श म्हणून सांगतो की कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पकडून आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचा सन्मानाने सत्कार करून तिला सन्मानाने परत पाठवलं. त्या पाठवण्याच्या गोष्टीचा अभिमान वाटावा म्हणून आपल्या पोराबाळांना आपण शिकवतो. त्याबद्दल हा माफीवीर त्याच्या पुस्तकात लिहितो की ती शिवाजीची सद्गुण विकृती होती. विकृती सद्गुण असते का? त्याच्यामध्ये हिंदू स्त्रियांवरती झालेल्या अत्याचाराचा बदला या मुसलमान स्त्रियांवरती अनन्वित अत्याचार करून घ्यायला हवा होता. बलात्कार हे राजकीय हत्यार आहे हे त्यांनी लिहिलेलं वाक्य आहे. बलात्कार हा गुन्हा आहे, युद्धामध्ये केला तरी गुन्हा आहे, आणि तो गुन्हा राजकीय हत्यार आहे असं म्हणतो. म्हणजे राजकीय विरोधकाच्या बाबतीत वापरायचं असं हा सूचित करतो. आणि याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका वाक्यामध्ये हा करतो, एका श्वासात हा माणूस करतो. आणि याच्यावरती रिॲक्शन यायलाच हवी. तुम्हाला आठवत असेल, इथं झालं की नाही मला माहित नाही, आमच्याकडे नाशिकलाही झालं, परवा काही दिवसापूर्वी अमरावतीत झाल्याचं मला कळलं. ते सकल हिंदू समाज नावाची एक काहीतरी गँग आहे, आणि त्यांनी विश्व हिंदू परिषद, RSS, बजरंग दल या सगळ्यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय त्याचा विरोध म्हणून भारतातले हिंदू एकवटले पाहिजे म्हणून निषेधासाठी मोर्चे काढले. आमच्याकडे दंगल करण्याचा प्रकार केला. त्याच्यातून म्हणजे भारतात बांगलादेशातल्या हिंदूंच्या अन्यायाच्या विरोधामध्ये भारतातल्या हिंदूंनी जर एकत्र यायचं असेल तर भारतातल्या मुसलमानांविरुद्ध गेली 10 वर्ष जो अत्याचार होतोय त्याच्या विरुद्ध जगातले मुसलमान जर एकत्र आले तर काय, हे कुठल्या दिशेला घेऊन जाऊ इच्छित आहेत, हे या पद्धतीने उत्तर शोधायची आहेत का आपल्याला. आणि बांगलादेशमध्ये, पाकिस्तानमध्ये ज्या वेळेला अत्याचार होत होता तेव्हा माझ्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी लष्करी कारवाई केली. सर्जिकल स्ट्राईक नाही केला, सर्जरी केली. 2 देश निर्माण केले, तोडून टाकला पाकिस्तान. आज जर बांगलादेशमध्ये अत्याचार होत असेल तर देशाचा पंतप्रधान म्हणून मोदींनी कारवाई करावी, अख्खा भारत पाठीशी उभा राहील. पण ते न करता तुमच्या या छाडमाड संघटनांना तुम्ही सांगणार गावागावात मोर्चे करा आणि वातावरण खराब करा. अरे कर ना कारवाई, देशाचा प्रमुख आहेस ना, ती कारवाई नाही करायची. इथं मात्र लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा. आणि माझं साधं वारंवार म्हणणं असतं हे, लखीमपूर खिरीला आपल्याला सर्वांना आठवलं, किसान आंदोलनामध्ये लखीमपूर खिरीला अजय तेनी नावाच्या केंद्रीय मंत्र्याच्या पोराने त्याच्या जीप खाली 5 शेतकरी चिरडून मारले. आणि त्यावेळेला लोकांनी मागणी केली की पोरगा तुरुंगात अटकेमध्ये असताना त्याचा तपास, त्या गुन्ह्याचा तपास बाप मंत्री असताना निष्पक्षपणाने होणार नाही म्हणून बापांनी राजीनामा द्यावा. त्यावेळेला हे दिवटे आपल्याला सांगत होते की बापांनी, पोरांनी जे केलं त्याच्याशी बापाचा संबंध नाही. मग पोरांनी जे केलं त्याच्याशी बापाचा संबंध नाही,
मग बांगलादेशात जे घडतंय त्याच्याशी बागवानपुरातल्या मुसलमानाचा काय संबंध आहे? विनाकारण इथं द्वेष निर्माण करायचा लोकांमध्ये कशासाठी आणि यातून काय साध्य करायचंय? यातून निवडणुका साध्य करण्याचा हेतू. कारण परफॉर्मन्स या नावावरती पूर्ण पाटीकोरी आहे, किंबहुना निगेटिव्ह गेलेली आहे. त्यामुळे परफॉर्मन्सवरती मतं मागू शकत नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये जेव्हा थप्पड मिळाली महाराष्ट्रात त्यावेळेला त्यांनी काय सुरू करून टाकलं? लाडकी बहीण. म्हणजे मुळात 26 तारखेला या पिंकू पवारने अर्थसंकल्प सादर केला सकाळी विधानसभेमध्ये. त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिणी योजना मांडली. 26 तारखेला दुपारी महाराष्ट्रभर होर्डिंग लागले आणि 4 वाजता त्याच दिवशी GR पण निघाला लाडकी बहीणचा. मग जो अर्थसंकल्प विधानसभेच्या सभागृहात अजून मंजूरच झालेला नाही त्याचा GR कस काय काढला? आणि आता घाबरून जरी त्यांनी पैसे वाटायला सुरुवात केली असली तरी सुद्धा हा GRच मुळामध्ये असंवैधानिक आहे. हा टिकणार नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आत्ता 4 दिवसापूर्वी अजित पवार सोलापूर जिल्ह्यामध्ये असताना असाच मेळावा बोलवला आणि त्यातल्या एका महिलेला उभं केलं आणि विचारलं पैसे मिळाले का? ती म्हणे हो मिळाले. काय करता? शेती करतो. कोणती शेती करता? ऊसाची करतो. किती ऊस काढला यावेळेला? 500 टन. ती म्हटली 500 टन. आणि मग म्हटली भाऊ दरवर्षी 600 निघतो, यावेळेला 500च निघाला. आणि मग यांचा पिंकूचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. आलेल्या अर्जांपैकी एकाही अर्जाची स्क्रुटिनी केली नाही. फक्त या निवडणुकीच्या भयापोटी पैसे वाटत गेले 1500 आणि या 1500 वरून 46,000 कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पातली याची ही घटनाबाह्य पद्धतीने केलेली आहे. कारण तो GR बेकायदेशीर आहे. अर्थसंकल्प मंजूर नसताना GR निघालाय. आणि हे केल्यानंतर ज्यावेळेला त्याच्यावरून चर्चा व्हायला लागली की ज्या लाडक्या बहिणीबद्दल तुम्ही बोलताय त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याची नोकरी गेलेली आहे, पोरांना नोकरी मिळत नाहीये, जो शिकतोय त्याचं शिक्षण इतकं महाग झालंय की ते त्याला परवडत नाहीये. आणि याच्या पलीकडे जाऊन त्याच लाडक्या बहिणीच्या पर्समधले पैसे तुम्ही गेली 10 वर्ष चोरताय. 450चं गॅस सिलेंडर तुम्ही 1000-1100ला विकताय. दर महिन्याला 700 रुपये काढताय. दर महिन्याला तिच्या स्वयंपाकघरात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही GST लावून दर महिन्याला कमीत कमी 900-1000 रुपये एक्स्ट्रा काढताय. तिच्या कुटुंबामध्ये रोज किमान 1 लिटर पेट्रोल भरावं लागतं वाहनांमध्ये. रोज 50 रुपये एक्स्ट्रा काढताय. म्हणजे तिच्या घरामधून तुम्ही दर महिन्याला 4-5 हजाराची लूट करताय. दर महिन्याला गेली 10 वर्ष. आणि आता सांगत आहे आम्ही तुम्हाला 1500 रुपये देतो. बरं, आणखीन ज्या दिवशी 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनिल अंबानीच्या मुंबई मेट्रोच्या थकीत कर्जाचे 1700 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार भरेल असा निर्णय घेतला. म्हणजे तो लाडका भाऊ, त्या लाडका भावाचे 1700 कोटी रुपये मग आपण भरायचे आपल्या करातून. परवा एक्झॅक्टली 48 तास आधी याच अनिल अंबानीच्या रिलायन्स टेलिकम्युनिकेशन्स या कंपनीचं कर्ज होतं 49,000 कोटी. थकलेलं कर्ज, बुडलेलं कर्ज. त्याची सेटलमेंट केली 495 कोटी रुपयात. 49,000 कोटी रुपयामधले एवढे माफ केले 48,505 कोटी माफ केले. परवा 48 तासापूर्वीचा डिसिजन आहे. तो लाडका भाऊ आहे. या पोरांना आता असं वाटतंय आपण लाडके भाऊ झालो. आपली 12वी झाली 8,000 मिळणार, डिप्लोमा झाला 10,000 मिळणार, डिग्री झाली 12,000 मिळणार. आणि त्याचीच सख्खी बहीण घरामध्ये जिनी पण 12वी केलंय, जिनी डिप्लोमा केलाय किंवा जिनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे तिला मिळणार 1500 आणि भावाला मिळणार 8, 10, 12. हे इथल्या इथं डिस्क्रिमिनेशन. त्याच्या दुसऱ्या दिवशी आणखीन एक निर्णय की तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्यासाठी 1 कोटी लोकांना 20,000 रुपये देऊ. म्हणजे मला सांगा आपण सरकार का निवडून देतो? माझे तुमचे माझे असलेले प्रश्न
आपल्या आशा आकांक्षा अपेक्षा समस्या याचं उत्तर या सरकारने सोडवावं म्हणून आपण मतदान करतो. मला तीर्थयात्रेवर पाठवावं म्हणून नाही. या सरकारने अप्रत्यक्षरित्या आपल्या समोर कबुली दिलेली आहे की तुमचे प्रश्न, तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा समस्या याच्यावरचं उत्तर आम्ही शोधणार नाही. तुम्ही आता देवाचा धावा करा, जावा तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला जायची वेळ येऊ नये माझ्यावरती म्हणून मत देतो. आणि तुम्ही तुमचं अपयश कबूल करता. हा लाडक्या बहीणचा GR मुद्दाम मी घेऊन आलो. या लाडक्या बहीणच्या GR मधलं पहिलं वाक्य, महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 52% पेक्षा अधिक आहे. राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59%, म्हणजे बेरोजगारीची टक्केवारी 41%. स्त्रियांची टक्केवारी 28%, म्हणजे स्त्रियांमधली बेरोजगारीची टक्केवारी 72% असल्यामुळे ही वस्तुस्थिती लक्षात घेता यात सुधारणा व्हावी म्हणून हे आम्ही आता करत आहोत. हे ज्या महिलेला ॲनिमिक कंडिशन आहे, ॲनिमिया झालेला आहे, तो याच्या 1500 रुपयांनी बरं होणार आहे. त्याच्या संपूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये असलेली जी 100 कारणं आहे त्याचं उत्तर काय? तुमच्या आरोग्य खात्याचं संपूर्ण अपयश पहिल्या ओळीत मान्य केलंय आणि दुसऱ्या ओळीमध्ये 41% तरुण बेरोजगार आहेत, 72% मुली बेरोजगार आहेत. त्याचं उत्तर म्हणून 1500 रुपये हे उत्तर आहे याच्यावरती. म्हणजे प्रेताची दाढी केली म्हणजे थिरडीचं वजन कमी होतं का? पण हा अख्खा समस्यांकडे बघण्याचा अप्रोच हा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असल्यामुळे हे अशा पद्धतीची उत्तर शोधायला जातात. हे लक्षातच घ्यायला हवं आपल्याला. हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे बरं, त्याच दिवशी म्हणजे अर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी या पिंकू पवारनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधानसभेच्या पटलावर सादर केला. त्या अहवालामध्ये असं म्हटलं की 2014 साली महाराष्ट्र सरकारवरती असलेलं कर्ज हे 2,54,000 कोटी होतं. आत्ता 2024 साली म्हणजे 1947 ते 2014 67 वर्षांमधलं कर्ज या राज्यावरचं झालेलं होतं 2,54,000 कोटी. 2024 साली या राज्यावरती असलेलं कर्ज आहे 8,92,991 कोटी. म्हणजे जे 67 वर्षात कर्ज झालं त्याच्या 2.5 पट कर्ज 10 वर्षात घेतलं. आता या 8,92,000 कोटीच्या कर्जातून आपल्याला आपल्या राज्यामध्ये काय डेव्हलपमेंट विकास बघायला मिळतोय? नांगरून टाकावे असे रस्ते आहेत राज्यभर. मी गेला आठवडा एक कार्यक्रम मुंबईमध्ये, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम नवी मुंबईमध्ये वाशीला, संभाजी ब्रिगेडचा राज्य अधिवेशन होतं ते. तिथून मी गेलो होतो पुण्याला, पुण्यातला कार्यक्रम, तिथून रत्नागिरीला, रत्नागिरीचा कार्यक्रम, तिथून कराडला आलो, कराडमध्ये कार्यक्रम होता, तिथून परत पुण्याला आलो, पुण्यात कार्यक्रम झाला, तिथून नाशिकला एक दिवस माझ्या घरी गेलो, तिथून परत दर्यापूर, अमरावती, नागपूर आणि आज अकोला. कोणता रस्ता चांगला आहे सांगा? एकही रस्ता नाही. आम्ही दोघं ज्या वेळेला रत्नागिरीहून येत होतो परत आणि पाटणपर्यंत पोहोचायचं होतं तर म्हणजे 500 मीटर, 700 मीटर, 800 मीटर खड्डे म्हणजे चुकवण्याचा चान्सच नाही. तुम्ही खड्ड्यातूनच जाणार. ते अख्खं फुटेज पण आहे. आणि तो झाल्यानंतर एक 100-200 मीटर आपल्याला असं लांबून पॅच दिसतो की हां याच्या पुढे चांगला आहे बरं का. थोड्या वेळ मी त्याला म्हटलं इथे एक बोर्ड लावला पाहिजे की हुरळून जाऊ नका, मी पुन्हा येतोय. थोडासा छोटा चांगला पॅच आला 100 मीटरचा की पुन्हा खड्ड्यांचा रस्ता. 25 किलोमीटर अंतर क्रॉस करायला आम्हाला 3.25 तास लागले. 3.25 तास. तीच अवस्था माझ्या पुण्यापासून नाशिक पर्यंतच्या रस्त्याची. कोल्हापूर पुणे हायवे हा तर कल्पना करू शकत नाही आपल्याला. दर 500 मीटर नंतर 1 किलोमीटरचं डायव्हर्जन, प्रत्येक 500 किलोमीटर नंतर. अत्यंत चांगला रस्ता, काही कारण नसता खणाला घेतला आणि त्याचं आता कॉन्क्रिटीकरण करणार.
ही सिमेंट इंडस्ट्री बरोबर केलेला फ्रॉड आहे। हा समृद्धी हायवे मी आलो 560 किलोमीटर बनलाय 56,000 कोटी रुपयात, 1 किलोमीटर 100 कोटी रुपयाला। या लोकसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्र सरकारने ते जे त्यांचं डिपार्टमेंट आहे MSRDC, मोपलवार शिंदे रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्या मोपलवार शिंदे रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी 6 रस्ते महाराष्ट्रात मंजूर केले, टेंडर अलॉट केली 90,000 कोटी रुपयाची। 1 किलोमीटर रस्त्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार आहे 273 कोटी रुपये। 1 किलोमीटर रस्ता बनवायला 273 कोटी, 1 फुटाला 9 लाख रुपये। भारताने चंद्रयान पाठवलं, चंद्रयानला लागले 615 कोटी। चंद्रावर जाणं स्वस्त आहे भाऊ, तेवढे पैसे तर 3 किलोमीटरला लागतात इथं, आणि चंद्रासारखेच रस्ते आपल्याकडे ऑलरेडी आहेत। ही अवस्था करून ठेवली आहे। या 8,92,991 कोटी रुपयाचं जे कर्ज आहे त्याचं दर वर्षाचं व्याज आहे 66,000 कोटी। 66,000 कोटी 365 दिवसाचं नुसतं व्याज आहे। भागाकार करून पहा, भागिले 365 दिवस, भागिले 24 तास, भागिले 60 मिनिट, एका मिनिटाचं व्याज आहे 11,92,000 रुपये। एका सेकंदाचं 11,92,000 रुपये 1 सेकंदाचं व्याज आहे। हे ऐकेपर्यंत तुमच्या खिशातले 1,19,00,000 रुपये गेले, कारण ऐकायला 10 सेकंद लागले। ही स्थिती करून ठेवलेली आहे, आणि ही प्रत्येक ठिकाणी यांनी शेण खाल्लेलं आहे। प्रत्येक कल्चर टू ॲग्रिकल्चर। मी नागपूरला असताना ते जावंदिया सर वगैरे भेटले, आणि हे सोयाबीन आता 3800 रुपयावर आलंय। मी महाराष्ट्र सरकारने पाठवलेल्या शिफारसींचा कागद त्यांच्याकडे दिला। महाराष्ट्र सरकारने उत्पादन खर्चाच्या ज्या शिफारसी केल्या त्यात सोयाबीनचा 1 हेक्टरचा सिंचन खर्च पकडला 4 रुपये 70 पैसे, मार्केटिंगचा खर्च पकडलाय 20 रुपये। मी मुंबईतल्या माझ्या पत्रकार मित्रांना ते कागद पाठवले होते आणि त्यांना म्हटलं होतं की अरे याची बातमी करा रे। आता त्यांच्या पायाला कधी वावरातलं ढेकूळ लागलेलं नाही, तो मला म्हणतो यात काय बातमी आहे। मग मी त्याला म्हटलं मुंबईत सुलभ शौचालयात एकदा संडास करायचे 5 रुपये घेतात, आणि 2.5 एकर जमीन भिजवायची 4 रुपये 70 पैशात, आणि मग तो मरणार नाही तर काय करेल। त्याला या स्थितीपर्यंत आणून ठेवला। दिल्लीच्या सीमेवर 13 महिने आंदोलन केल्यानंतर 750 शेतकरी त्यांना त्यांचा प्राण द्यावा लागला। तेव्हा या देशातल्या सामान्य शेतकऱ्यांनी या उन्मत्त झालेल्या राजनेत्याला झुकवलं। ते 750 शेतकरी मेले। ज्याची ही 3पाट खासदार ती कंगना रनौट, मी रनौट नाव ठेवलं। ती कंगना रनौट आता काय म्हणते, त्या किसान आंदोलनांमध्ये महिलांवर बलात्कार होत होते आणि शेतकऱ्यांची प्रेत फासावर टांगून दिली जात होती। हे जर होत होतं दिल्लीच्या सीमेवर तर तुझा तडीपार गृहमंत्री काय गवत उपटत होता का? एवढे गुन्हे जर घडत होते तर करत काय होता? त्याच्यावरती काही बोलणार नाही। प्रत्येक गोष्टीत हे झालेलं आहे ना। पुलवामा, आता आपण एका शहीद मातेचा इथं सन्मान केला। पुलवामामध्ये हल्ला झाल्यानंतर 27 फेब्रुवारीला यांनी तो बालाकोटला काय एअर स्ट्राईक केला नाही केला त्यांना माहिती, पण टेलिव्हिजनवर येऊन त्यांनी असं सांगितलं की रात्री 3:30 वाजता अंधारामध्ये ढगांच्या आड लपून लपून 30,000 फुटांवरून आम्ही खाली 300 पाकिस्तानी अतिरेकी मारले। ऐकलंय ना प्रत्येकाने? मग बालाकोटला 30,000 फुटांवरून रात्रीच्या अंधारामध्ये खाली 300 अतिरेकी मारले। हा डेटा तुझ्याकडे आहे, आणि तुझ्या दिल्लीच्या सीमेवर किती शेतकरी मेले हे विचारलं तर म्हणे आमच्याकडे डेटा नाही। आणि हे ऐकून घेतोय आपण, हे दिसतं, वाचत असतो बातम्या। हा अर्थ लावता आला पाहिजे की हे काय आहे। कोविडच्या काळामध्ये लाखो लोक मेली, हजारोंची प्रेत तरंगत होती पाण्यावरती।
कुत्रं पुरलेली प्रेतं उकरून खात होती आणि त्याचा डेटा विचारला तर म्हणे आम्हाला माहीत नाही. त्याच्या साईड इफेक्टवरून, त्या वॅक्सिनच्या साईड इफेक्ट्सवरून काही जण सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात भारत सरकारने ॲफिडेव्हिट देऊन सांगितलं की वॅक्सिनेशन प्रोग्राम राज्यांनी राबवला, केंद्राचा काहीही संबंध नाही. मग वॅक्सिनेशनशी केंद्राचा जर संबंध नाही तर माझ्या सर्टिफिकेटवर तुझं थोबाड का बरं? काही कारण नाही ना. हे जे मगाशी अमेरिकेचं बोलले, व्हाईट हाऊसला 23 जूनला याला बोलावलं होतं जेवायला आणि अमेरिकेतल्या 75 काँग्रेसमननी मला बोलावलं होतं व्हाईट हाऊसच्या समोर प्रोटेस्ट रॅलीमध्ये भाषण करावं. आणि त्यावेळेला मी अमेरिकेला जात असताना एअरपोर्टवरती इमिग्रेशनला त्यांनी मला विचारलं व्हॅक्सिनेशन झालंय का, सर्टिफिकेट द्या. मी सर्टिफिकेट दिलं. ते म्हणे हे तुमचं नाहीच आहे. म्हटलं अहो नाव बघा, माझं पासपोर्टवरचं नाव बघा. ते म्हणे हो नाव आहे म्हणे, पण फोटो भलत्याच माणसाचा आहे. म्हटलं माझा देशच भलत्याच माणसाच्या हातात आहे. आणि म्हटलं हे नाही, माझ्या देशातल्या तृतीयपंथीयाच्या वॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर पण याचाच फोटो आहे. आता काय करू म्हटलं. मग त्यांनी तो व्हिसा दिला. मग तो सगळा काय जे प्रोटेस्ट वगैरे सगळ्या झाल्या, ती येडी आज तकची पत्रकार धावत धावत आली. मला म्हणे आपने देखा क्या, मोदी जी ने बाइडेन की वाइफ को हीरा दिया. मतलब खुद की बीवी को तो जीरा भी नहीं दिया और उसकी वाइफ को जो हीरा दिया वो हमारे पैसों से दिया, वो तो टैक्स पेयर भी नहीं है. आपल्याला सगळ्यांना वाटत आमचे बेरोजगारीचं प्रमाण एवढं वाढलं, सगळेजण एवढी बेरोजगारी का झाली? ही बेरोजगारी इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये का निर्माण झाली? जो मनुष्य त्याच्या आयुष्याची 35 कमावती वर्ष हा भीक मागून खात होता, असा अभिमानाने सांगतो आईत खाऊ, तो रोजगार निर्माण करणार आहे का? तरी एक दिवस, एक तास कष्ट केलेले नाहीत, मेहनत केलेली नाही, मजुरी केलेली नाही, नोकरी केलेली नाही, धंदा केलेला नाही, ज्यांनी कधीही कोणाचं पोट भरायची त्याच्यावर वेळ आलेली नाही, तो रोजगार निर्माण करून देईल? आईत खाऊ म्हणतो ना आपण अशा माणसाला. हा आईत खाऊ देणार आहे आपल्याला? होऊच शकत नाही हे, कारण ती संवेदनशीलताच नाहीये. भुकेल्या आईचं पोट कधी भरलेलं नाही, भुकेल्या बापाचं पोट कधी भरलेलं नाही, भुकेल्या पत्नीचं पोट कधी भरलेलं नाही. याला काय माहिती आहे ती वेदना काय असते? मी डिमॉनिटायझेशन काळाच्या काळामध्ये पत्रकारितेमध्ये होतो. आमच्या इथं मालेगावला दिवसाच्या शिफ्टमध्ये, तिथं पॉवर लूम्स आहेत, दिवसाच्या शिफ्टमध्ये महिला काम करतात, ज्या मेजॉरिटी विधवा आहेत किंवा परित्यक्ता आहेत, स्पिंडल गुंडाळण्याचं काम करतात. 80 रुपये रोज त्यांना मिळायचा त्यावेळेला. अरे हे थांबवा ना, ढोल काय लावून ठेवले आपले आहेत का बाहेर? तर 80 रुपये रोज त्यांना मिळायचा. आणि ज्या वेळेला नोटबंदी आली, रोजचा यांचा दिनक्रम असा होता की आलेले 80 रुपये घेऊन संध्याकाळी शिफ्ट संपल्यानंतर 80 रुपये घेऊन बाहेर पडायचं, राशन पाणी विकत घ्यायचं, भाजीपाला विकत घ्यायचा, घरी जायचं, कच्च्या बच्चांचं पोट भरायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच रुटीन. नोटबंदी आल्यानंतर हे बंद झालं, कारण मालकाकडे सुट्टे पैसेच नाही 80 रुपये परत द्यायला, म्हणजे यांना पगार म्हणून द्यायला. रोजंदारी, ही रोजंदारी देण्यासाठी पैसे नाहीत. मग त्या राशनवाल्याकडे जायचं, त्याला सांगायचं उधार दे, भाजीवाल्याकडे जायचं उधार दे. 2 दिवस 3 दिवस दिलं, त्यांनाही लक्षात आलं की हे कधी संपेल माहीत नाही, हे उधारीचं चक्र. काही विकृत व्यापाऱ्यांकडे त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली की तुला जर उधारीवर हवा असेल तर तुला हे करावं लागेल. कोणती माऊली या देशातली आपल्या घरातल्या पोरांचं 2 दिवस उपाशी असलेलं तोंड पाहू शकते? एकही माऊली हे पाहू शकत नाही. एका अत्यंत व्हिम्सिकल, मूर्ख आणि सूडबुद्धीने ग्रासलेल्या माणसाने घेतलेला निर्णय, या देशाची गरिबांनी त्याची किंमत चुकवायची तरी काय? अशा पद्धतीने स्वतःच्या अब्रूचा बाजार मांडून ही वेळ या माणसांनी या देशातल्या गरिबावर आणली. हे वारंवार लक्षात ठेवायला लागेल. अजिबात या गोष्टी विसरून चालणार नाहीत.
कुठल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडतायत आणि केल्या जात आहेत, जाणीवपूर्वक केल्या जात आहेत. हे छत्रपतींच्या पुतळ्याचं प्रकरण घडत होतं तेव्हाच बदलापूर प्रकार घडला. बदलापूरमध्ये त्या शाळेतल्या मुली, लहान लहान मुली, त्यांच्याबरोबर काहीतरी घाणेरडा प्रकार होतो. ती शाळा आपटे नावाच्या माणसाची, भाजपचा मेंबर, पदाधिकारी, त्या 15 दिवसाचं CCTV फुटेज ते पुसून टाकतात, डिलीट करून टाकलं. 12 तास पोलीस या गोष्टीची FIR दाखल घेऊन करायला तयार नाहीत. म्हणजे दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाली तरीही गुन्हा दाखल करणं कंपल्सरी आहे. इथं दखलपात्र गुन्ह्याची प्रत्यक्ष तक्रार द्यायला तक्रारदार हजर आहे. त्या तक्रारदार असलेल्या गर्भवती महिलेला 12 तास बसवून ठेवलं आणि दाखल करून घेतली नाही. तो आपटे फरार, तो पुतळा उभारणारा आपटे फरार. गांधींच्या खुनामधला आरोपी पण आपटेच होता, गोडसेच्या खालतोखाल नंबर 2 नारायण आपटे. ते सगळे फरार. ही बदलापूरची घटना घडली. तिथं या एकनाथ शिंदेचा पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधी असलेला माणूस म्हात्रे हा वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला असं म्हणतो की तू तर असं रिपोर्टिंग करते जणू काही तुझ्यावरच बलात्कार झालाय, जोडा काढून मारायला पाहिजे होता त्या दिवशी, हिम्मत कशी झाली तुझी ही, अशा पद्धतीची भाषा वापरतोय. आणि गर्दीमध्ये असलेले लोक बघ्यासारखं पाहत राहतात. इतका बेशरमपणा उघड उघड डोळ्यांनी होतोय. कोणी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. माध्यमं किती लाचार झाली आहेत हेही आपण बघा. कोणी अत्यंत आक्रमक शब्दामध्ये कोण याच्याबद्दल बोलतोय. तुमच्या सहकारी असलेल्या तुमच्या फ्रॅटर्निटी मधल्या एका महिलेबरोबर एक उन्मत्त राजकारणी असं बोलतोय. नींद हराम करून टाकायला पाहिजे होती. कल्पना करून बघा, समजा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असा पुतळा पडला असता, काय तमाशा केला असता यांनी महाराष्ट्रामध्ये. आणि आता ही आपली जबाबदारी आहे. बदलापूर घडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी 19 वर्षाची डेंटल कॉलेजला जाणारी रत्नागिरीतली मुलगी रिक्षातून घरी परत जात असताना तिचं अपहरण होतं. दुसऱ्या दिवशी ती स्वतःला सिद्धीवर आल्यानंतर तिला कळतं की आपण जंगलात आहोत आणि आपले कपडे फाटलेत आणि आपल्याबरोबर काहीतरी घाणेरडा प्रकार झालाय. त्याच्या दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये, सिडकोमध्ये, नाशिक शहरात 5 वर्षाच्या मुलीबरोबर घाणेरडा प्रकार होतो, शिक्षक करतो. त्याच्यानंतर औस्याला, लातूरमध्ये 70 वर्षाच्या महिलेवर बलात्कार होतो. तिचा खून केला जातो. खून केल्यानंतर पुन्हा तेच केलं जातं. हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा का बलात्कार हे राजकीय हत्यारे म्हणणाऱ्यांचा? ही निवडणूक अशीच व्हायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध माफीवीर असाच महाराष्ट्राचा अजेंडा असायला पाहिजे. या पद्धतीने तुम्ही देश चालवणार आहात आणि तुम्ही असा चालवताय हे आम्हाला डोळ्याला दिसतंय. कारण मग तो प्रज्वल रेवण्णा तुमच्या व्यासपीठावर दिसतो. प्रज्वल रेवण्णा ज्यांनी 3 वर्षामध्ये 3760 व्हिडिओ अश्लील स्वतः रेकॉर्ड केले. 3760 व्हिडिओ 3 वर्षात म्हणजे 1000 दिवसात 3700. रोज सरासरी 3 ते 4 रोज. हा माणूस आहे का हैवान आहे? आणि हा व्हिडिओ आल्याच्या वेळेला याला भारतीय जनता पक्ष याच्या उमेदवारीचं समर्थन करतो. मोदी त्याच्या प्रचाराला जातो आणि प्रचाराच्या सभेमध्ये म्हणतो इसको वोट दोगे तो मुझे ताकद मिलेगी. वाह! इतक्या अमानुष पाशवी माणसाला मत म्हणजे याला ताकद? अरे कोण माणसं आहात तुम्ही? ज्या महिला कुस्तीगिरांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, संसदेचं उद्घाटन होत असताना त्यांना तुडवलं जात होतं, पायानी रस्त्यावरून फरफटत नेलं जात होतं. आणि त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करणारा ब्रिजभूषण सिंग यांचा खासदार संसदेमध्ये यांच्याबरोबर होता. आणि ते ओंगळवाणं सगळं चाललेलं होतं. उघडे नागडे सगळेजण त्याच्याबरोबर हे दांडकं घेऊन. काय
ही या देशाची लोकशाही आहे? आणि मग त्या महिला खेळाडूंमधली एक विनेश फोगाट या सर्व मानसिक छळावरती मात करून ऑलिम्पिकमध्ये जाते, सिल्वर मेडल निश्चित करते. त्यावेळेला 12 तासात तिचं वजन 2670 ग्रॅमनी वाढतं. 12 तासात वाढतं. न्यूट्रिशनिस्ट बरोबर आहेत, कोच बरोबर आहेत, ट्रेनर्स बरोबर आहेत, फिटनेस एक्सपर्ट्स बरोबर आहेत. 12 तासात एवढं वजन वाढतं. हे लक्षात आल्यानंतर रात्रभर ती पोरगी मेहनत करते. एका रात्रीतून 2.5 किलो वजन कमी करते. 2.5 किलो एका रात्रीत. 100 ग्रॅम वजन जास्त असतं. 100 ग्रॅम वजन जर जास्त आहे तर तुमच्या टीमनी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता की ती अनफिट आहे, ती जाणार नाही खेळायला फायनल. ती अनफिट आहे म्हटलं असतं तर तिला किमान सिल्वर मेडल मिळालं असतं. पण ती डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे म्हणून तिला पाठवलं जातं. 100 ग्रॅम वजन जास्त भरतं, ती डिस्क्वालिफाय होते, ती बेशुद्ध होऊन पडते, तिला दवाखान्यात नेलं जातं. तेव्हा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची प्रमुख PT उषा तिला हॉस्पिटलला भेटायला जाते. ती इथं नसतेच. ऑलिम्पिक विलेजमध्ये ती हजरच नसते त्यावेळेला. आणि हे सगळं का केलं जातं? कारण गोल्ड नाही, सिल्वर मेडल मिळवून जरी विनाश फोगाट भारतामध्ये परत आली तर लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला कुठल्या नजरेने नजर मिळवू ही लाज वाटत असते. आणि विनेश फोगाटच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत नाही म्हणून नुसतं तिला पराभूत नाही करायचं, भारताच्या विरोधात षडयंत्र केलं गेलं. भारताचा अपमान केला गेला. हा देशद्रोह केला गेला तिला वंचित ठेवून त्या मेडल पासून. आणि मग लाल किल्ल्यावरून बरळतात, भाषण करतात. काय भाषण केलं? 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून अब देश 1 नेशन 1 इलेक्शन की तरफ बढ़ रहा है. 15 ऑगस्ट. 16 ऑगस्टला निवडणूक आयोगाने खाडकर मारली की 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र नाही घेऊ शकत. 3च राज्यांची निवडणूक एकत्र घेऊ, महाराष्ट्राची नंतर कधीतरी घेऊ. काय झालं? 12 तास आधी तू बोलला त्याचं काय थापा मारता लाल किल्ल्यावरून? पण काहीही बोलायचं. भ्रष्टाचार्यांना विरोधी पक्ष पाठीशी घालतोय. अरे बापरे. हा पिंकू पवार बद्दल हे 27 तारखेला भोपाळमध्ये बोलले की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार. 2 तारखेला त्याच्याच हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीचे किल्ले. अर्थमंत्री यांनीच तुरुंगात ठेवलेले 2.5 वर्ष तुरुंगात ठेवलेले छगन भुजबळ यांच्या बरोबर यांनीच जप्त केलेली इक्बाल मिर्चीशी संबंध आहेत दाऊद इब्राहिमच्या सहकार्याशी, साथीदाराशी. म्हणून ज्या भंडाऱ्याचा प्रफुल्ल बाई त्यांची प्रॉपर्टी जी जप्त केलेली होती तो प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर लगेच जप्त केलेली प्रॉपर्टी रिलीज. हे सगळे भ्रष्टाचारी तर तुमच्याकडे आहेत ना, सर्व पक्षांमधले, देशभरातले. जगात भारतातले सर्व भ्रष्टाचारी तुमच्या पक्षात आल्यानंतर उलटे आता इतर सर्व पक्ष अत्यंत स्वच्छ आणि पवित्र झालेले आहेत. पण सगळ्यांची घाण तुम्ही तुमच्याकडे घेतली आहे आणि वर तोड करून हे बोलता. इलेक्ट्रॉल बॉन्ड बद्दल थोबाडात कोणी मारली आणि कोणाच्या मारली? न्यायालयाने मारली ना. दिली की नाही ठेवून? हे सगळ्यांनी वाचलं ना. तरीही ही मुजोरी आणि हा ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे. न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा हा न्यूनगंड आहे की आम्ही हे नाही करू शकत, आम्हाला समजतच नाही, आम्हाला आकलनच नाही. या अपयशाचं किंमत आपण फेडतोय. तो ब्रिजभूषण सिंग महिलांवर अत्याचार करणारा यांच्या पक्षात, पोरींना पळवून आणतो असं म्हणणारा राम कदम यांच्या पक्षात मुंबईचा, प्रदीप कुरुलकर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDOचा सायंटिस्ट, ब्रह्मोस मिसाईलवरती काम करणारा, हा पाकिस्तानमधल्या एका बाईच्या प्रेमात पडतो, तिला भेटायला परदेशामध्ये जातो, तिच्याशी हा संबंध निर्माण करतो आणि तिला ब्रह्मोस मिसाईल्सची काही गुपितं देतो. प्रदीप कुरुलकर त्या माफीवीराची जयंती साजरी करायचा, त्याचे फोटो आहेत, संघाच्या गणवेशामध्ये भाषणं करायचा संघाच्या शिबिरांमध्ये. आणि हे आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार, हे देशभक्ती शिकवणार आणि आम्ही ऐकून घेणार का? हे दरवेळेला होणार.
यात न्यायालयाला मध्ये घुसवायचा प्रयत्न, सुप्रीम कोर्ट, 7 जणांचं बेंच, SC ST मध्ये आता क्रिमी लेअर असेल, SC ST रिझर्वेशनचा लाभ आता फक्त एकाच पिढीला मिळणार आणि याच्यामध्ये सब कॅटेगरायझेशन करा. म्हणजे हा निर्णय देणाऱ्या बेंचवरती DY चंद्रचूड, या DY चंद्रचूडांचे वडील YB चंद्रचूड चीफ जस्टिस होते, गर्भश्रीमंत कुटुंबातले, ब्राह्मण कुटुंबातले. यांचा मुलगा DY चंद्रचूड आत्ता भारताचा चीफ जस्टिस, DY चंद्रचूडचा मुलगा आत्ता मुंबई हायकोर्टामधला जज. या तिघांपैकी एकानेही जज बनण्याची परीक्षा दिलेली नाही. हे जे कॉलेजियम आहे, 6 जण उच्चवर्णीय आणि एक दुसरा कोणतरी, तो SC असतो, ST असतो, OBC असतो, मायनॉरिटी असतो, आणि मग हे 6 जण ठरवणार भटभिक्षुक की कुठल्या वकिलाला जज करायचं, कुठल्या जजला चीफ जस्टिस करायचं. आणि मग DY चंद्रचूडच्या पोराला मुंबई हायकोर्टातून नंतर चीफ जस्टिस करताना क्रिमी लेअर लागणार नाही. ती DYला पण लागली नाही, ती YBंना पण लागली नाही. पण एखाद्या मागासवर्गीय समाजातला किंवा एखाद्या OBC समाजाचा मुलगा जर जज बनणार असेल तर त्याला क्रिमी लेअर लावली जाईल, त्यांनी जज नाही बनायचं हे सांगणार. आणि मग हे सांगणार एकाच पिढीला याचा लाभ मिळेल. कसं काय रे बाबा? माझ्याकडे तो सांगलीचा वेळा आहे ना, त्याचा एक आला होता कार्यकर्ता बोलायला. मला म्हणे की मी PWD डिपार्टमेंटमध्ये आहे लँड ॲक्विजिशनला, आणि आमचे IAS अधिकारी आहेत, दलित समाजाचे आहेत, करोडो रुपये कमवलेत, त्याच्या मुलीने MBBS केलं आहे, आता MD करणार आहे, तिला काय आरक्षणाची गरज? तर म्हटलं हेच तुला विचारतो मी वेगळ्या अर्थाने. म्हणे विचारा. तर म्हटलं मुलगी MBBS झालेली आहे, आता MD करणार आहे, वडील IAS अधिकारी आहेत, करोडो रुपयाची संपत्ती आहे, मागासवर्गीय समाजाची आहे, सून म्हणून करून घेतो का? मग म्हणे हे काय काहीतरी बोलता? म्हटलं मग येड्या, आरक्षण याच्यासाठी असतं. शैक्षणिक पात्रता काय आहे, आर्थिक क्षमता काय आहे, हुद्दा काय आहे यासाठी आरक्षण नाही. सामाजिक दृष्ट्या बरोबरीचं समजता का, त्यासाठी आरक्षण आहे. आणि बरोबरीचं समजत नाही, बरोबरीचं समजत नाही तोपर्यंत आरक्षण राहणार. हा आज आपल्याला डोळ्याला असं वाटत असेल की हा यांना विरोध चालू आहे म्हणून काही जण खुश, बिलकुल नाही. ही संकटाची थाप आत्ता शेजाऱ्याच्या दारावर वाजलेली आहे. आज आपण दार उघडून बाहेर नाही आलो तर उद्या या संकटाची थाप आपल्या दारावर वाजणार आहे. आज आपलाही महाराष्ट्र रिझर्वेशनसाठी लढतोय ना, जातीगत जनगणनेसाठी लढतोय ना आपण प्रत्येक जण. कारण त्या हिशोबामध्ये न्याय मिळाला पाहिजे, त्या हिशोबात संधी मिळाली पाहिजे. गिने जाओगे तो सुनो जाओगे, पण ते होतच नाहीये. आणि मग IAS अधिकारी असलेल्या मागासवर्गीय समाजाच्या मुलीला तुम्ही बरोबरीचं समजत नाही सामाजिक दृष्ट्या, मग एकाच पिढीला आरक्षण देऊन कसं भागेल? नाही भागणार ना, येतच नाही त्याच्यामध्ये सामाजिक न्याय एका पिढीमध्ये. हा देतच राहावा लागेल, कारण तुम्ही तोपर्यंत हा मूर्खपणा करत राहाल बरोबरीचं न समजण्याचा. आणि आता याच्यामध्ये हे सुप्रीम कोर्ट बोलतं. म्हणजे पहिले संविधान तयार झालं 50ला, 52ला बनवलेल्या संविधानाच्या आधारावर सुप्रीम कोर्ट बनलं. आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं गेलं की या 50ला बनलेल्या संविधानाचं रक्षण तुम्ही करायचं आहे. ते आधी 2 वर्ष बनलेलं संविधान बदला म्हणून सांगायचं नाही. तुम्ही आता ते करायला निघालात, ते संविधान बदला. आणि मग हे एरवीने आठवत, बाबरी मशिदीचा ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी ABP माझाच्या रिपोर्टरचा मला फोन आला. मला म्हणे साहेब तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे. म्हटलं का बरं? तर म्हणजे ते कोर्टाच्या विरोधात दुसरं कोणी बोलत नाही. म्हटलं बरं ये. आणि मला माहिती आहे मी जिथं राहतो त्या बिल्डिंगमध्ये बराच भक्त संप्रदाय राहतो. तर मी त्याला म्हटलं तू खालती राहा, बिल्डिंगमध्ये खालती ये, खाली तुझा स्टँड आणि काय छत्री बित्री लावायची ती लाव, घरामध्ये येऊन गुपचूप बाईट घेऊन नाही जायचं. तर म्हणे बरं. तो आपला खालती आला, त्यांनी ते त्यांची अम्ब्रेला लावली, ट्रायपॉड लावला, सगळं केलं. आणि ते लावल्यानंतर ABP माझाची छत्री बघून ते 7-8 जण कुतूहलापोटी गेले की काय कशासाठी आले. तर म्हणजे ते निरंजन टकलेंची बाईट घ्यायची म्हणून आलो. कशासाठी? त्यामुळे ते आज बाबरी मशिदीचा निकाल आला ना, मग त्यांच्या पोटात लाडू फुटायला लागले की आता याची मजा बघू, कोर्टाचा निर्णय आला आहे. मग त्यांनी आणखीन 4-5 वेळे बोलावून घेतले.
मी खाली गेलो तर असे 10-12 जण घोळका करून बसलेले होते. मग तो मला म्हणे की असा असा निकाल आलेला आहे, तर तुमची काय प्रतिक्रिया? तर म्हटलं प्रभू रामचंद्र भाग्यवान होते की ते सुप्रीम कोर्टात नाही गेले. तर म्हणे म्हणजे? म्हटलं या ऑर्डरच्या पहिल्या पानावरती न्यायालयाने असं म्हटलंय की मशीद पाडणं हे बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्य होतं. इट वॉज अन इलिगल अँड क्रिमिनल ॲक्ट. आणि शेवटच्या पानावर असं म्हटलं की या जागेचा ताबा त्यांनाच देण्यात यावा, कारण त्यांच्या कब्जामध्ये ही 30-35 वर्षापासून आहे. म्हटलं रामाला पण असंच सांगितलं असतं की अपहरण हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य आहे, पण गेली 14 वर्ष रावणाच्या ताब्यात असल्यामुळे आता तिथंच राहील. म्हणून म्हटलं आता भारतामध्ये टायटलच्या केसेस जर अशा सेटल व्हायला लागल्या तर काय न्यायाचं बोलायचं आपण. आणि मग ते सगळे माझी गंमत बघायला जे आले होते ते आता तोंड जोडू का नाशिक सोडू असं करत हळूहळू इकडून गायब झाले. हे आत्ता राम मंदिराच्या वेळेला ते अक्षदा वाटप सुरू होतं. हे कदाचित कोणी व्हिडिओ बघितला असेल तर ऐकलंही असेल आधी. पण अक्षदा वाटप सुरू होतं, ते टेम्पो विंपो सजवलेले, वरती बोर्ड बीड लावलेला, भोंगे बिंगे वाजवत, ढोल वाजवत घराघरातून फिरत होते. आमच्या इकडे आले, मी खाली गेलो आणि गेट लावून घेतलं. म्हटलं आतमध्ये नाही यायचं बाबा. तर ते आले भक्त, का बरं यांना का अडवताय? तर म्हटलं ते काय असतं अक्षदा वाटप लिहिलं यांनी वरती, ते काय असतं? तर म्हणे अरे असं काय करतो, हे तांदूळ. तर म्हटलं याला अक्षता म्हणतात, हे अक्षदा लिहिलंय. तर हे जे लिहिलंय ना अक्षदा, ते घेऊन या, मग आतमध्ये या. बोर्ड बदला म्हटलं परत, अक्षदा घेऊन या. अहो असं काय करता म्हणे. बरं एक काम करा, हे भगवे झेंडे, हे झेंडे आहेत म्हणे, हे बिल्डिंगमध्ये कोणाला गॅलरीत लावायचे असतील ते हे घ्या. म्हटलं कुठला झेंडा आहे हा? म्हणजे भगवा. म्हटलं कोणाचा आहे? रामाचा. म्हटलं रावणाचा कुठल्या रंगाचा होता? म्हणजे म्हटलं अरे क्षत्रिय रामाचा भगवा होता, तर ब्राह्मण रावणाचा कुठला होता? हिरवा, पिवळा, निळा, काय कुठल्या रंगाचा होता? काळा. तोही भगवाच होता ना? म्हटलं. म्हणे हो. म्हटलं कौरव आणि पांडव? म्हणे सेम झेंडे होते त्यांचे. म्हटलं मग आपापसात लढून आपापसातच लाखो लोकांचे जीव घेतला, त्याच्यापेक्षा हा तिरंगा आमच्या बिल्डिंगवर बरं आहे ना. म्हटलं तिथे नाही यायचं. मग मला म्हणे की अहो असं काय आपल्या नाशिकचं रामायणात किती महत्त्व आहे. म्हटलं म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं. म्हटलं मला सांग कसं झालं? म्हणजे म्हटलं तो लक्ष्मण रेषा आखून गेला होता, ती अजूनही आहे सीता गुंफेच्या भोवती. आणि सीतेला सांगितलं होतं की ती ओलांडून बाहेर जायचं नाही, जो कोण ओलांडून आतमध्ये येईल तो जळून जाईल. मग रावण का नाही जळला? म्हटलं तर म्हणे कारण सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं अरे पण तिला बजावलं होतं नको जाऊ. तर म्हणे ती त्याला भिक्षा द्यायला गेली. म्हटलं काय राव, ज्याची लंका सोन्याची होती त्याला भिक्षा द्यायला गेली? तर म्हणे नाही, तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग येड्या, रामायणाचा पहिला बोध हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. तुला नाही कळलं? म्हटलं रामानी अयोध्येला गेल्यानंतर पहिले रावण जाळला आणि प्रजेला सांगितलं की दरवर्षी जाळायचा, म्हणजे लक्षात राहील कोणापासून सावध राहायचंय. आता लोक विसरले. म्हटलं पण आता मग आमचं काम आहे ना ते लोकांना समजावून सांगणं, तर करू. आणि त्याच्यामुळे आत्ता असं झालं की रामेश्वर, चित्रकूट, नाशिक, रामटेक सगळीकडे सुपडा साप. कारण रामाला माहिती आहे ना त्याच्या बायकोला कोणी पळवलं, आणि ज्यांनी पळवलं तेच साधूच्या वेशामध्ये येऊन आता पुन्हा या देशाला फसवत आहेत. कर्नाटकमध्ये बजरंग बलीने टोला दिला, भारतभर रामाने दिला. आता महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज देतील 1001%. आणि हे व्हायलाच हवं, कोणत्याही परिस्थितीत हे व्हायला हवं. या सगळ्या बोंबा मारतात. 66,000 शाळा, महाराष्ट्रामधल्या 66,000 शाळा या शासनाने बंद केल्या. म्हणजे काय? किमान 30 लाख विद्यार्थी आता शिक्षणापासून वंचित, 50-50 धरले तरी. आणि किमान 3 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या. त्या 3 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांच्या बायकांना मिळतील 1500 रुपये. ते रास्त आहेत का हे आपण विचार करायचा. हा या प्रत्येक गोष्टीमधला दृष्टिकोन.
हे सगळं झाल्यानंतर तो तडफडणवीस म्हणतो की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही म्हणे. म्हणजे ज्या वेळेला सुरत शिवाजी महाराजांनी लुटली त्यावेळेला औरंगजेब लाहोरला होता आणि त्याला लाहोरला खबर मिळाली, माहिती मिळाली की छत्रपती शिवाजी महाराजांनी असा असा सुरतेतून खजिना लुटलाय, इतका इतका लुटलाय. ती लाहोरला त्यांना माहिती मिळाली पण ती नागपूरला अजून नाही पोहोचली. काय कमाल आहे. पण त्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे हो, त्यांचं सगळं चांगलं होतं. बघा ना, संसद गळते, राम मंदिर गळायला लागलं, बाबरी मशीद गळली कधी, ताजमहाल गळला कधी, ते कधीच गळलं नाही, हे लगेच गळायला लागलं. सगळे पूल धडाधड धडाधड बिहारमध्ये पडतायत, इकडे पडतायत, तिकडे पडतायत, रस्ते फुटतायत. गुजरातमधले रस्ते तर असे, काय ते सीतेनी काय करून घेतलं होतं, जमिनीला सांगितलं मला आता पोटात घेऊन टाक, तसे रस्ते आता म्हणायला लागले गुजरातमधले की मला पोटात घेऊन टाक. या दुराचार्यांना मी आणखीन माझ्या रस्त्यावरून उरावरून फिरू देणार नाही. म्हणजे गुजरातमधले रस्ते असे धडाधड खाली चाललेले, त्यांचं मॉडेल आहे ते. हे सगळं पडतंय. मला नाशिकला एक जण म्हटला क्योंकि गिरे हुए इंसान है इसलिए हर चीज गिर रही है. आणि खरंच गोष्ट आहे ना, 100% सत्य आहे हे. या म्हणजे सैन्यामध्ये तुम्ही अग्निवीर योजना आणली, तुम्ही सैन्य दुर्बळ केलं. ज्या सैनिकाला माहिती आहे की 3 वर्षानंतर, वर्षभराचं त्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर 3 वर्षांनी माझी नोकरी जाणार आहे, तो या देशासाठी प्राण देईल का प्रवीण जंजाळ प्राण देईल? ही आहुती आहे, ही आहुती आहे. पण तो यज्ञ मांडलेला या नालायक लोकांनी, हे आपण होऊ देणार आहोत का? तिथं अग्निवीर, राजकारणात अग्निवीर. एकनाथ शिंदे पहिला अग्निवीर, अजित पवार दुसरा अग्निवीर, आणखीन येतील 2-3 जण आता या विधानसभा निवडणुकीत. आणि हे सगळे बांगलादेशसाठी मोर्चा काढणारे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी साम्राज्याचे संस्थापक म्हणताना त्यांना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका निंदनीय अपमान झाला. येतोय का कोणी रस्त्यावर? आता बंद पुकारायला तयार आहेत का? आता कोणी एकनाथ शिंदेची, फडणवीसची, अजित पवारची गाडी अडवणार आहे का? का नाही आता उतरत? हा आता सर्वोच्च मोठा अपमान झालेला आहे. आता तुम्हाला उतरावं असं वाटत नाहीये. फक्त द्वेष निर्माण करायचा, द्वेष निर्माण करायचा. कशासाठी करायचा? मी नाशिकमध्ये राहतो, नाशिकला कुंभमेळा होतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 2016 साली नाशिकमध्ये कुंभमेळा होणार होता आणि मला लहानपणापासूनचं कुतूहल की ही भानगड सुरू कशी झाली. कारण पहिला कुंभमेळा मी ज्या वेळेला बघितला 80 मधला, तर खूप छान वाटत होतं. सगळं गावामध्ये लोक फिरत होते, सगळे येणारे, आणि दुकानं उघडी होती, लोकांचे व्यवसाय होत होते. अक्षरशः गाडीवरती मिसळ आणि वडे विकणाऱ्यांनी नंतर हॉटेल टाकली, इतका त्याचा व्यवसाय झाला त्या काळात. त्यानंतरच्या कुंभमेळ्यापासून 92 का 94 पासून नाशिक बंद, 4 दिवस नाशिक बंद, पूर्ण कडेकोट बंद असतं. अलाउड नाही कोणाला घराच्या बाहेर पडणं सुद्धा. म्हणून मला हे कुतूहल की झालं, हे सुरू कधी झालं. मी आपलं ते फ्रेंच प्रवासाचं वर्णन वाच, तो कोण पोर्तुगीज ट्रॅव्हलर आला होता त्याचं वर्णन वाच, त्यांची 1000 पानांची पुस्तकं, की त्यांच्या पुस्तकात काहीतरी उल्लेख असेल. 16 वर्ष भारतात राहिले, हा दर 4 वर्षांनी घडणारा अपघात, हे कुठेतरी तर याचं वर्णन लिहिलं असेल. त्यांनी त्यांच्यात दिवाळीबद्दल लिहिलं, फेस्टिवल ऑफ लाईट्स. चायनीज प्रवासी आला, फेस्टिवल ऑफ लाईट्सबद्दल लिहिलं, कोणीही कुंभमेळ्याबद्दल लिहिलं नाही. म्हणून मग मी शोधायला लागलो की हे कुठे आहे, ही सुरुवात कशी झाली. आणि मग मला फरमानं मिळाली काही अकबराची. अकबराने पहिल्यांदा फरमान काढून या महंतांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हजसाठी जसे आम्ही एकत्र येतो तसं हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काहीतरी सुरू करा. मग ते गेल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी आले, महिन्यांनी, आणि त्यांनी सांगितलं की आमची पुराणामध्ये एक गोष्ट आहे, समुद्र मंथनातून अमृत निघालं आणि अमृत घेऊन देव धावायला लागले, राक्षस पाठलाग करायला लागले, तेव्हा अमृताचे थेंब 4 ठिकाणी भारतात पडले.
ते अलाहाबादला पडले, हरिद्वारला पडले, उज्जैनला पडला, नाशिकला पडला. तर या 4 ठिकाणी कुंभमेळा आयोजित करता येईल, कारण भारतामध्ये एका ठिकाणी सर्व हिंदूंनी एकत्र येणं शक्य नाही. आणि मग ते कसं करायचं, तर प्रत्येक ठिकाणी दर 12 वर्षांनी आणि प्रत्येक कुंभमेळा हा दर 3 वर्षांनी दुसऱ्या जागेवरती, म्हणजे प्रत्येक ठिकाणी दर 12 वर्षांनी होईल. मग ते म्हणे याचा खर्च कसा भागवायचा. मग अकबरांनी या 4ही ठिकाणी 2,500 एकर जमिनी या आखाड्यांना दान दिल्या. आजही नाशिकला, त्र्यंबकेश्वरला दान दिलेल्या आखाड्यांच्या जमिनींचा मूळ दानपत्र हे अकबराचंच आहे. अकबरांनी जमिनी दान केल्या. अकबरांनी जमिनी दान केल्यानंतर पहिला कुंभमेळा आयोजित केला गेला अलाहाबादला. त्या कुंभमेळ्याच्या उद्घाटनाला स्वतः बादशाह अकबर गेला आणि त्यांनी स्नान केलं. म्हणून पहिलं स्नान हे शाही स्नान, कारण बादशहानी स्नान केलं. नाहीतर याच्यामध्ये हा शाही हा फारसी शब्द येण्याचा काही संबंधच नाही. आणि मग हे कुंभमेळ्याचं मॉडेल हे चालू राहिलं. आज कुठे येऊन पोचले, त्या आर्यन खानच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा सापडला म्हणून शाहरुख खानच्या मुलाला 2 महिने तुरुंगात ठेवलं. त्याच्या मैत्रिणीच्या बुटाला लागलेला गांजा, ते जेव्हा झालं तेव्हा मी म्हटलं नाशिकला या ना प्लीज, मी तुम्हाला घेऊन चलतो. 4-4 टन गांजा कुठे ठेवलेला आहे मी दाखवतो. आणि कुंभमेळ्यामध्ये कसा ट्रक भरून येतो तोही दाखवतो. आणि मग त्यांचं काय कराल, पण आर्यन खान हा द्वेष निर्माण करण्यासाठी हवा होता तुम्हाला. हेही पाहिलं नाही की त्या शाहरुखनी गौरीशी लग्न केलं आणि मुलाचं नाव आर्यन ठेवलं. हेही बघितलं नाही. फक्त ते पॉलिटिकली कॅपिटलाइज करायचं प्रत्येक गोष्टीत. मी गुजरातला 6 महिने रफिक कुरेशी नावाने राहिलोय, हे गोरक्षेचं सत्य काय हे शोधायला. आणि मी रफिक कुरेशी नावानी राजस्थानमधून गुजरातमध्ये ट्रकनी गाई, म्हशी आणि पाडे घेऊन येत होतो. आणि वाटेमध्ये कशी खंडणी गोळा केली जाते. 9-10 वेळेला मला ट्रकमधून खाली ओढलं, रक्तबंबाळ करून मारलं. पैसे दाखवल्यानंतर त्यांच्या माणसाकडे घेऊन गेले. आणि मग तो मला म्हणतो हमको डर फैलाने में बहुत टाइम लग गया, अभी पैसा कमाने का टाइम है, अभी 1.5 करोड़ रुपया रोज का जमा करते हैं, ईद के बाद आना तब बात करेंगे, डर हमारी इन्व्हेस्टमेंट है. मैं तुमच्या माझ्यासाठी सांगायचं गाय आई आहे आणि त्यांच्यासाठी ते बिझनेस मॉडेल हे प्रत्येक ठिकाणी आहे. कालही मी ते काल का परवा म्हणजे माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर एक जण आले मला म्हणे अरे आता अमुक तारखेला 10वा आहे तर अमुक तारखेला 12वा आहे, तर ही यादी घे, हे सामान मागव. तर म्हटलं का बरं, तर म्हणे ते दशक्रिया आणि 12व्याचं करायला लागेल ना. म्हटलं मला नाही करायचं. कसं नाही करायचं म्हणे. म्हटलं मला करायचंच नाही तर कसं नाही करायचं काय. तर म्हणे मग प्रभाकर चिडेल तुझ्यावरती. म्हटलं प्रभाकरन मी पाहून घेईन, त्यांनी माझ्यावर चिडू नये म्हणून तुला का पैसे देऊ. तर म्हणे मग आपण एक काम करू, आपण वर्षभराने नारायण नागबली करू. म्हटलं ते काय असतं. तर म्हणे काय नाही, 3 ग्रॅम सोन्याचा नाग आणि 25,000 रुपये दक्षिणा एवढं घेऊन गुरुजींच्या घरी जायचं, त्यांच्याच घरी 3 दिवस राहायचं. सगळं खाणं पिणं राहणं सगळं त्यांच्याकडे सोय करतात, आपल्याला काही त्रास होत नाही. एवढं सगळं करायचं आणि परत यायचं. म्हटलं बरं, पण मग तो सोन्याचा नाग का बरं. तर म्हणे नागाचा बळी द्यायचा असतो ना. म्हटलं मग खरा नाग घेऊन येतो ना. म्हटलं काय म्हणे तू मुद्दाम हे करतोयस. मुद्दाम नाही, नागाचा बळी द्यायचा ना, मग खरा नाग आणतो ना. सोन्याचा कशाला पाहिजे, लोखंडाचा का नको, तारेचा बनवला का नको. म्हटलं तुम्ही माझ्यावर चिडा नाही तर नका चिडू, मला काही फरक पडत नाही. म्हटलं पण हे तुमचं धंद्याचं मॉडेल आहे, तुमचं बिझनेस मॉडेल आहे की या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक कुटुंबाकडून दरवर्षी काही ना काही धंदा आला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही हे मॉडेल तयार केलंय. पण या तुमचं बिझनेस मॉडेलमध्ये मला इन्व्हेस्टमेंट नाही करायची. तुमच्या इन्व्हेस्टमेंटनी तुमचा धंदा करा ना. माझ्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला तुमचा धंदा का चालवायचा आहे. पण हे सगळीकडे करणार. आणि या सगळ्याचा अतिरेक आता आपल्याला पाहतो. मगाशी तुम्ही जे म्हटलात की हे जो खूप चालू आहे, अरे धर्म यासाठी आहे का. मग धर्म गाडगे महाराजांनी सांगितला, संत तुकडोजी महाराजांनी सांगितला, तुकाराम महाराजांनी सांगितला.
ते येडे ज्या वेळेला माझ्याशी खाली भांडायला आले होते तेव्हा मला म्हटले, तू देव मानतो का? तर म्हटलं मी फक्त पंढरपूरचा पांडुरंग मानतो. का बरं? तर म्हटलं कारण असं आहे, मला तो माझ्या संविधानाचं प्रतीक वाटतो. म्हणजे त्यांना अकलाच कमी असतात. तर म्हटलं म्हणजे असं की या देशातला एकमेव निशस्त्र अहिंसक देव हा पांडुरंग आहे. त्याच्या हातात कुठलंही हत्यार नाही. इतरांच्या सगळ्यांच्या हातात काही ना काहीतरी हत्यार आहे, गळ्यात नाग, साप, विंचू, काहीतरी भानगडी आहे. याच्याकडं काही नाही. हा निशस्त्र आहे. सामान्य गरीब माणसासारखा विटेवर उभा आहे, कमरेवर हात ठेवलेत, येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतो. हा स्त्री पुरुष समानता मानतो. हा स्त्री पुरुष समानता मानतो. हा विटेवर उभा आहे, याची बायको पण विटेवर उभी आहे. इतर देवांसारखी ती पण भानगड नाही की हा सिंहासनावरून बायको पायाशी बसली आहे. स्त्री पुरुष समानता हा या देशातला एकमेव धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष देव आहे. याच्याकडे काही भेदभाव नाही. याचं काहीही कर्मकांड नाही. हा माझ्यासाठी अमुक करा तमुक करा असं हा म्हणत नाही. आणि सर्वात महत्वाचं, पॅरिटी निर्माण करणारा या देशातला हा एकमात्र देव आहे. तर ते येडे, त्यामुळे मला विचारलं पॅरिटी म्हणजे काय म्हणे. तर म्हटलं असं आहे, आपल्या गावातलं 8 वर्षाचं पोरगं पांडुरंगाचं दर्शन जर घ्यायला गेलं आणि दर्शन घेऊन आल्यानंतर 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा माऊली असं म्हणून त्याचे पाय धरतात. तो म्हातारा त्याला विचारत नाही तुझं नाव काय, जात काय, धर्म काय, पंथ काय, शिक्षण किती झालं, तुझा बाप टॅक्स पेयर आहे का नॉन टॅक्स पेयर आहे, तो काहीच विचारत नाही. तू माऊलींचं दर्शन घेऊन आला, तू माझ्यासाठी माऊली. अशी पॅरिटी निर्माण करणारा दुसरा देव नाही. म्हणून म्हटलं मी याला मानतो. आता याच्यावर त्यांच्याकडे काही उत्तरच नसतं. तर माझ्या धर्माचा अर्थ माझ्या परिसरामध्ये, माझ्या समूहात, माझ्या समाजात, माझ्या गावात, माझ्या शहरात आणि माझ्या देशात हा एकमेकांबरोबर सहअस्तित्वाचा टिकून राहील, असाच अर्थ मला लोकांना सांगता आला पाहिजे, जो या राज्यातल्या संतांनी सांगितला. आपण तो सोडून दिला आणि या पाखंड्यांच्या मागे लागलो, जे गांजा फुकतात, जे काय काय करत असतात. हे का झालं? आसाराम बापूच्या मागे लोक का जायला लागले? बलात्कारी आहे ना. राम रहीम निवडणूक असली की त्याला पॅरोल मिळतो. खून आणि बलात्काराचा आरोप आहे ना. यांना आपण मानणार आहोत का आजचे संत? हे खरोखर बघायला पाहिजे. विज्ञानवादी होणं का गरजेचं आहे? भारत विज्ञानवादी नाही म्हणून इथं संत झाले आणि तिकडे सायंटिस्ट झाले. आम्ही विज्ञानवादी कधी होणार? आत्ता मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या अभ्यासक्रमामधून डार्विनचा थिअरी ऑफ इव्होल्युशन काढून टाकलाय आणि तिथं 15 मार्काचा पुत्रकामेष्टी यज्ञावरचा प्रश्न आहे. याच्या पुढच्या डिलेव्हऱ्या, इथं जे कोण तरुण असतील, तुमच्या मुलांच्या डिलेव्हऱ्या या यज्ञात सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला कराव्या लागतील. कराल का? हा कुठल्या बिंडोकपणाकडे चाललोय? मनुस्मृती काय अभ्यासक्रमात आणणार? प्रत्येक गोष्टीचं वाटोळं करायला निघाले. हे होतं कारण तुम्हाला आठवत असेल 2015ला पंतप्रधान बनल्यानंतर यावेळेला हे परमेश्वर पुत्र बँगलोरला गेले. सायन्स कॉन्फरन्स होती भारतातल्या शास्त्रज्ञांची. त्या सायन्स कॉन्फरन्समध्ये यांनी भाषण केलं, गणपती प्लास्टिक सर्जरीची केस आहे. थोडंसं शिकलेल्या माणसाला कळेल की ती ऑर्गन ट्रान्सप्लांट शिकली असेल. तो वेगळा ऑर्गन लावलाय. पण कोणीही शास्त्रज्ञांपैकी बोललं नाही. आणि मग वरूनच हे सुरू झालं म्हटल्यानंतर खाली चढाओढत लागली की गाईच्या काय गोमूत्रामध्ये सोनं असतं, गाईच्या शेणातून युरेनियम जात नाही. पूर्वी आपल्याकडे विमानं अशी होती जी 2 ग्रहांमध्ये रिव्हर्स गिअरमध्ये उडायची. सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे आता सूर्य थंड व्हायला लागलाय. काय तारे तोडणं, काही स्पर्धा, चढाओढ कशाची की याच्यापेक्षा येणा मी आहे हे दाखवण्याची. अशा निर्बुद्ध बनत असलेल्या समाजामध्ये आपल्याला आपल्या मुलांचं पालन पोषण होऊ द्यायचं आहे का? वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला म्हणून तुम्ही चंद्रावरती जाऊ शकले.
तुम्ही असं नाही म्हटले की चंद्रावती तर आमचे ऋषी जातच होते. अरे आजचं काय, कोणी पाहिलं ऋषी जात होते? त्या सप्तर्षींचे पुतळे लोकसभा निवडणुकीच्या 6 महिने आधी 700 कोटी रुपये खर्च करून याच परमेश्वर पुत्रांनी उज्जैनमध्ये स्थापित केले. सप्तर्षींचे 7 पुतळे. 3 महिन्यांनी पाऊस पडला, 7ही पुतळे वाहून गेले, उडून गेले, भग्न झाले, तुकडे तुकडे झाले. अबे ते सगळं पुराणच पोकळ आहे. पण माझा राजा खरा होता ना, त्याचं का तुम्ही पोकळ बनवलं? त्याचं पोकळ बनवून तुम्ही आमचा अपमान करू पाहताय. आणि मगाशी मी जे म्हटलं की तो कधीच माफी मागणार नाही, कारण 1917 साली राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा पुण्यामध्ये मीटिंग घेतली की छत्रपतींचा पुतळा पुण्यामध्ये बसवायचा भांबुर्ड्याच्या मैदानावर. त्यावेळेला पुण्यातल्या भटा भिक्षुकांनी ठराव केला, त्या बैठकीवर दगडफेक केली. राजर्षी शाहू महाराज जिथं राहत होते ते राहतं ठिकाण जाळण्याचा प्रयत्न केला आणि ठराव केला की शिवाजीचा पुतळा पुण्यामध्ये बसवणं हा ब्राह्मणांचा अपमान आहे. कसा काय? त्यानंतर त्यांनी जे शिल्पकार नेमण्याचा प्रयत्न केले त्या सर्व शिल्पकारांना धमक्या दिल्या, पळवून लावलं पुण्यातून. 22ला राजर्षी शाहू महाराजांचं निधन झालं. मग जिवाजीराव शिंदे ग्वाल्हेरचे, त्यांनाच त्या स्मारक समितीचा अध्यक्ष बनवलं. त्यांनी पहिले 2-3 शिल्पकार आणले, ॲडव्हान्स दिला, त्या शिल्पकारांची घरं यांनी जाळली. मग करमरकर या नावाचा एक शिल्पकार आला, म्हटला मी दबाव बिबाव काही घेणार नाही, मी हे बनवेन शिल्प. मग त्यांनी शिल्प बनवायला सुरुवात केली, तेव्हा त्याचंही घर पेटवण्याचा प्रकार केला. मग तो पुणे सोडून दिलं त्यांनी, तो मुंबईला शिफ्ट झाला. त्यांनी मुंबईमध्ये 3.25 वर्ष खपून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा भरीव हा मुंबईत तयार केला. आता तो मुंबईहून पुण्याला आणायचा म्हणून गव्हर्नरला विनंती केली की काहीतरी याची व्यवस्था करा. गव्हर्नरनी मालगाडीचा डबा जोडून दिला रेल्वेला. याच्यासाठी ती ट्रेन यांनी 3 ठिकाणी अडवली. ती पुण्यामध्ये आल्यानंतर त्याच्या जोडणीचं काम करणाऱ्या लोहारांना धमक्या दिल्या. तिथं सगळ्या शिवप्रेमींनी पहारा दिला, 24 तास 6 महिने पहारा दिला. तेव्हा तो पुतळा जोडता आला. तो जोडला गेला. मग उद्घाटनाच्या वेळेला इंग्लंडचा प्रिन्स येणार होता, त्याला निवेदनं पाठवली की आम्ही तुझा निषेध करू, हे करायला तू आलास तर, ब्राह्मणांचा अपमान करायला आलास तर, असं पत्र पाठवलं. या सगळ्या आर्काइव्ह डॉक्युमेंट्स मधल्या गोष्टी आहेत. त्याचीही वाट अडवायचा प्रकार केला. संपूर्ण पुण्यामध्ये घराघरावर काळे झेंडे लावले, काळ्या रांगोळ्या घातल्या, काळे कपडे घालून त्याचा निषेध केला. आणि शेवटी 1928ला तो पुतळा भांबुर्ड्याच्या प्रांगणात शिवाजीनगरला बसला, जिथं आता श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल आहे, SSPMS. आजही तो पुतळा 96 वर्षानंतर सुद्धा तसाच दिमाखानी उभा आहे. हे तेव्हा 100 वर्षापूर्वी एवढा द्वेष करत होते, आज माफी मागतील. आणि म्हणून म्हणतोय मी की ही चूक नाहीच आहे. पोकळ पुतळा उभा करणं ही मुळामध्ये भ्रष्ट मनोवृत्ती आहे. आर्थिकदृष्ट्या भ्रष्ट, नैतिकदृष्ट्या भ्रष्ट. आणि ही भ्रष्ट मनोवृत्ती आपण खपवून घेणार आहोत का? आणि हे तुम्ही प्रत्येक मगाशीपासून मी उदाहरणं वेगवेगळी सांगतोय, ती केवळ याच्यासाठी. काय शेतकरी मागतो आज, महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा काय मागतोय? MSP हवी त्याला चांगली. सोयाबीन 3800 वरती आलं ना. MSP मागतोय, मिनिमम सपोर्ट प्राइस. या परमेश्वर पुत्रांनी मिनिमम सपोर्ट प्राइस दिली. कोणाला दिली? नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूला सपोर्ट करण्याची प्राइस. त्याला सपोर्ट करण्याची प्राइस त्याने दिली. एकाला 40,000 कोटी, एकाला 28,000 कोटी. तुम्हाला शेतकऱ्यांना काय खडकू? हा सर्व उन्मत्तपणा आपण सहन करणार का? आता मी काही दिवसांपूर्वी एक स्मार्ट मीटर्सवरती व्हिडिओ केला होता. आणि तो स्मार्ट मीटर्सचा व्हिडिओ केल्यानंतर ज्यावेळेला त्याच कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की आपल्याच नोकऱ्या जाणार आहेत याच्यामध्ये, लूटमार तर सामान्य माणसाची होणारच आहे,
तेव्हा महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन MERC महाराष्ट्र सरकारचं कमिशन आहे, त्या अधिकाऱ्यांनी येऊन मला हा रिपोर्ट दिला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडून 85,000 कोटी रुपयाचं एक्सेस वीज बिल वसूल केलंय आणि MERCने रेकमेंड केलं होतं की हे पैसे परत करा, पण याच्यावरती हा रिपोर्ट सर्वजण दाबून बसलेत. आज आम्हाला असं वाटतं की तुम्ही याच्यावरती फक्त बोलाल, बाकी कोणी माध्यमात बोलणार नाही, म्हणून गुपचूप तुम्हाला हा आणून देतोय. मी गावागावात जाऊन हे बोलतोय की हे लुबाडलेले, ओरबाडलेले, दरोडा घातलेले 85,000 कोटी रुपये माझ्या आईबापाचे परत करा आणि करायलाच हवेत. लूटमार करताय का तुम्ही? मी पत्रकार म्हणून असताना बातमी केली होती पैठण तालुक्यामध्ये, कॉलेजमध्ये जाणारी मुलगी, तालुक्याला फायनल परीक्षा देण्यासाठी जायचं होतं, 280 रुपये बापाकडे मागितले होते बसच्या पाससाठी आणि दिवसभर फिरून संध्याकाळी बाप घरी आला. आईने विचारलं बायकोनी की काय झालं, तर बापाने सांगितलं मी दिवसभरात 280 रुपये मी गोळा करू शकलो नाही. तिला समजाव आणि तिला सांग की पुढच्या वर्षी बस तेवढी, तोपर्यंत आपण सोय करू. 280 रुपयाची सोय करायला 1 वर्ष मागतोय तो. त्या मुलीने शेजारच्या खोलीमध्ये ऐकलं आणि फास लावून घेतला स्वतःला की माझ्या बसच्या पाससाठी हा 280 आणू शकत नाही, हा माझं लग्न कसं लावेल, माझ्या धाकट्या भावाचं शिक्षण कसं करेल. ही माझ्या अन्नदात्याची अवस्था आहे आणि त्याच्याकडून तुम्ही 85,000 कोटी रुपये ओरबाडता. काय काय विकलं असेल त्यांनी घरातलं हे पैसे भरण्यासाठी. आणि हे सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कुठल्या प्रकारचे अधिकारी असतात? पूजा खेडकर सारखे, ती IAS अधिकारी. आता आपण पाहिलं ना पूजा खेडकर प्रकरण महाराष्ट्रात. मी UPSC फाईल्स नावाचं हे 50-55 पानांचं डॉक्युमेंट तयार केलं आहे. UPSC फाईलच नाव दिलंय, कारण यांना फार हौस आहे ना केरळा फाईल, अमुक फाईल, तमुक फाईल करायची. 55 ते 56 जण आहेत हे उघड फसवून IAS आणि IPS बनलेत. धक्का वाटेल. 2 पायाने अपंग असलेलं सर्टिफिकेट देऊन जो पोरगा IAS झाला, तो IAS झाल्यानंतर सनी लिओनी बरोबर डान्स करतो व्हिडिओमध्ये. दोन्ही पायाने अपंग असल्याचं सर्टिफिकेट आहे, दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याचं सर्टिफिकेट असणारे हे डिजिटल व्हिज्युअल सिम्युलेटरवरती ड्रायव्हिंगची टेस्ट देत आहेत. दोन्ही पायाने अपंग असलेला IASचं ट्रेनिंग चालू असताना मसुरीमधल्याच डोंगरावरती 25 किलोमीटर ट्रेकिंग 2.5 तासामध्ये कसं केलं अशा स्वतःच फोटो टाकतो इंस्टाग्रामवर आणि स्वतःच खोटं सर्टिफिकेट देऊन IAS झालेला आहे. आपली पोरं वर्षभर मेहनत राबून करतात या स्पर्धा परीक्षांसाठी आणि त्याचं काय होतं त्या पोरांचं? त्यांना काही नाही, त्यांचं काहीही होणार नाही. परीक्षांचे पेपर लीक होतील, निकाल मॅनिप्युलेट केले जातील, निकाल रद्द केले जातील, निकाल लावलेच जाणार नाहीत. कारण तुम्हाला आर्थिकदृष्ट्या गुडघ्यावर झुकलेलंच ठेवायचंय या फॅसिस्ट लोकांना. त्यांच्या फॅसिझमची ही पहिली गरज आहे की या देशातला बहुसंख्याक माणूस, नागरिक जर गुडघ्यावर आलेला असेल आर्थिक परिस्थितीने, तर कुठल्याही हुकुमशहाचं काहीही ऐकायला तो तयार होतो. त्या फॅसिझमची रिक्वायरमेंट पुरी केली जाते, म्हणून तुम्ही बेरोजगार राहताय. सरळ सरळ रिक्त जागा असताना, तुम्ही परीक्षा घेतलेल्या असताना तुम्ही निकाल नाही लावू शकत आणि हे असे टिनपाट दीड जमडे खोटी सर्टिफिकेट देऊन करोडो रुपयाची लाच देऊन हे बनणार आहेस. दोन्ही पायाचा अपंग आणि सनी लिओनी बरोबर नाच करतो आणि स्वतःच व्हिडिओ टाकतो सोशल मीडियावर. मला म्हणे तुला हे कुठून मिळालं? म्हणजे शोध पत्रकार आहे, 22 वर्ष तेच केलंय. 5 वर्ष नाहीये मी शोध पत्रकारितेमध्ये हे सगळं लोया प्रकरणानंतर. पण जोपर्यंत करत होतो, ज्या दिवशी अमित शहाच्या मागे लागलो 1,000 कोटी रुपयाच्या खड्ड्यात घातलं की नाही त्याला, ते सगळं प्रकरण निस्तरता तुम्ही माझ्या भावा बहिणींच्या नोकऱ्या अशा पद्धतीने काढून घेणार, ओरबाडून घेणार. खोटा अंध, खोटा अपंग, खोटं अमुक.
400 कोटी रुपयाचं टर्नओव्हर असलेलं एक कार्ट आहे. बापाचा टर्नओव्हर आहे 400 कोटी रुपये. तो भारतातला, जगातला आसाम टीचा आणि इंटरनॅशनल टीचा एकमेव डिस्ट्रीब्युटर, मेन डिस्ट्रीब्युटर. 400 कोटी रुपयाचा टर्नओव्हर, आर्थिक दृष्ट्या दुर्बलचं सर्टिफिकेट दिलं. आणि जो खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्याची पोरगी 280 रुपये नाही म्हणून आत्महत्या करते. संताप व्हायला हवा या सगळ्या गोष्टींचा. या थराला नेऊन ठेवताय तुम्ही माझा महाराष्ट्र, माझा देश. आणि तुम्हाला काय वाटतं आम्ही बोलणार नाही? मला कोण म्हणे युट्यूब चॅनल तुझं बंद करून टाकतील मग काय करशील? अरे म्हटलं झाडावर चढून बोलेन, गच्चीवरून ओरडून बोलेन, चौकात खुर्ची घेऊन फिरेन, चौकात स्टूल घेऊन फिरेन. तुम्ही माझं चॅनल बंद कराल, बोलणं कसं बंद कराल? समजलात काय महाराज? आम्ही असं दांभिकपणाने म्हणत नाही छत्रपती शिवाजी महाराज आमचा आदर्श आहे, राजर्षी शाहू महाराज आमचा आदर्श आहे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत. आदर्श आहेत, त्यांच्या पावलावर निदान एक पाऊल तरी टाकून दाखव, निदान एक पाऊल. पण हे असल्या पद्धतीने आम्ही ओरबाडू देणार नाही. सुरत लुटली नाही म्हणतो. अरे सुरत आज महाराष्ट्र लुटते ना, अख्ख्या महाराष्ट्राला सुरतवाले लुटतायत ना, त्याचं काय करायचं? ते थांबव ना. सेकंदाला लाखो रुपयाचं व्याज माझा नागरिक भरतोय, हे काय त्यांच्या खिशातून भरतायत का? हे देणार लाडक्या बहिणींना 1500 रुपये, लाडक्या भावांना 8000 रुपये आणि लाडक्या आमदारांना 50 खोके. हे खपवून घेणार का आपण, हा प्रश्न आहे. आणि हे नको असेल. मला हे का वाटतं? माझ्या मुलीने मला विचारलं होतं की तू हे का करतोयस? मी रोज कुठे ना कुठेतरी जाऊन बोलतोय. याचं एकमेव कारण मी तिला जे बोललो होतो तेच आहे. मी तिला म्हटलं मी इयत्ता 4थी ते 12वी रस्त्यावरती पेपर विकले, ओरडून विकले. आणि मी रस्त्यावरती पेपर विकायचो, बसस्टँडवरती पेपर विकायचो. या बसमध्ये जा, त्या बसमध्ये जा, त्या बसमध्ये जा. 40 पैशाला महाराष्ट्र टाइम्स, 50 पैशाला दुसरा पेपर लोकसत्ता. 15% मिळायचे कमिशन. 40 पैशाचा पेपर विकला तर 6 पैसे, 50 पैशाचा पेपर विकला तर 9 पैसे, 7.5 पैसे. 10 पेपर विकल्यानंतर मला मिळायचे 7.5 पैशाप्रमाणे 75 पैसे. आणि 2 पेपर विकले उरले, 2 पेपर जर उरले तर मिळवलेले 75 पैसे गेले. धाय मोकलून रडायचो, विनवण्या करायचो. शेवटचे पेपर उरल्यानंतर लोकांना अक्षरशः विनवण्या की 2 उरलेत, प्लीज शेवटचे 2च उरलेत घ्या. आणि मी तिला सांगितलं की त्या माझ्याकडून पेपर विकत घेणाऱ्यांमध्ये रोज किमान 2 माणसं मला अशी भेटली असतील ना की ज्यांना फक्त त्या पोराची दया आली म्हणून त्यांनी पेपर विकत घेतला. त्यांना नव्हता घ्यायचा. पण 50 पैसे 8 आणे काही जड गोष्ट नाहीये. या पोरावरती दया करून घ्या म्हणून त्यांनी माझ्याकडून घेतला. त्या 2 रोज भेटलेल्या त्या 2 माणसांचं नाव मला माहित नाही, त्यांची जात मला माहित नाही, त्यांचा धर्म मला माहित नाही, त्यांचा पंथ मला माहित नाही, त्यांचं शिक्षण किती मला माहित नाही. त्या सर्वांचे माझ्यावरती उपकार आहेत आणि ते मी फेडायला पाहिजे. आणि ते मी फेडायला पाहिजे तर मी रोज बोललं पाहिजे. मला जे समजतं, मला जे कळतं. आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता. कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. आणि मला तसं विचारही करायचं नाही, बोलायचंही नाही. असं पॅरालिसिस झाल्यासारखं मी नाही जगू शकत. मला माझं पालन पोषण अत्यंत धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, निर्भय आणि लोकशाही व कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये माझं पालन पोषण झालं. कारण त्याची किंमत, ते वातावरण मला मिळावं याची किंमत माझ्या वाडवडिलांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग घेऊन चुकवली होती. ही सर्व मूल्ये त्या स्वातंत्र्य आंदोलनातून आलेली आहेत. मला जर आज वाटत असेल की माझ्या मुलीला सुद्धा लोकशाही, धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, निर्भय असं वातावरण मिळावं तर त्याची किंमत मी चुकवायला तयार राहिलं पाहिजे. वाटेल ती किंमत चुकवायला तयार राहिलं पाहिजे. सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं
हेच कर्तव्य असायला हवं, तरच माझी मुलगी सुरक्षित आयुष्य जगू शकणार आहे. शेवटी तिला याच समाजात राहायचं आहे. ती बिंडोकांच्या समाजात पण राहू शकणार नाही आणि ती भयग्रस्त लोकांच्या समाजात पण राहू शकणार नाही. ते तिला मिळावं म्हणून मी आज कष्ट करणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आपापल्या परीनं. मला जेवढं शक्य आहे ते मी करतोय. तुम्ही करायचं की नाही हे तुम्ही स्वतःशी ठरवायचं आहे. याची किंमत चुकवावी लागेल आणि ती चुकवण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. एवढंच या आजच्या निमित्ताने मी सांगतो. या सगळ्या याचं जी आपण कॅप्शन टॅगलाईन म्हणू ही तीच आहे, शोध सत्याचा घेऊ आणि कौल महाराष्ट्राचा घडवू. या महाराष्ट्रामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांपासून या रयतेचा संपूर्ण अपमान आणि अत्यंत लाजिरवाणं आयुष्य जगायची वेळ ज्या लोकांनी आणलेली आहे त्यांना या येणाऱ्या निवडणुकांमध्ये कायमचं पराभूत करू. अनेकांना आणखी एक भ्रम आहे. राजकीय पक्ष हे आता राजकीय पक्षाचे नेतेच आहेत, पण राजकीय पक्षांनाही असं वाटतं अमित शहाचं काय करायचं, मोदीचं काय करायचं. अमित शहा आणि मोदी ही आजाराची लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीम बागेमध्ये आहे आणि आपल्याला उपचार आजारावर शोधायचा आहे. आपोआप लक्षणं दूर होतील, आपोआप दूर होतील. हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मला सांगा, एक छपरी तडीपार पुण्यामध्ये येतो आणि तो पवार साहेबांबद्दल काय काय बोलला. भ्रष्टाचार के सरगन आहे, त्याच्या आधी काय म्हटले, भटकती आत्मा आहे. या महाराष्ट्राची ही संस्कृती आणि परंपरा आहे की आपल्या वाडवडिलांचा, आपल्या ज्येष्ठांचा अशा पद्धतीने अपमान आपण सहन करून घेणार. मी राजकीय पक्षाचा नाही आहे, पण ही संस्कृती आहे का आपली. उद्या कोणी उठेल आणि कोणाही बद्दल बोलायला लागेल. जसं तो भगतसिंग कोश्यारी म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीमाईबद्दल किती घाणेरडं बोलला, किती घाणेरडं बोलला. का आपण ऐकून घेतो, हा महाराष्ट्र ऐकून घेतो. अरे काळ्या दगडासारखी निधडी छाती असलेला महाराष्ट्र असं आपण वर्णन करतो ना. आज ती निधडी छाती दाखवण्याची वेळ आली आणि ही तोपर्यंत दाखवायची जोपर्यंत त्या आजारावरती उपचार होत नाही. ही निवडणूक ही सुरुवात आहे, बिगिनिंग ऑफ एन एंड. बिगिनिंग ऑफ एन एंड. त्या बिगिनिंग ऑफ एन एंडसाठी आत्ता आपण पहिल्यांदा पाहायचं आहे आणि इथून ती सुरुवात करायची आहे. हे 100% होऊ शकतं. आणि ती जी राहुल गांधींची स्लोगन आहे, मोहब्बत नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान हम खोल कर ही रहेंगे. किती का तुम्ही प्रयत्न करेना, किती का प्रयत्न करा. आमच्या इथं नाशिकमध्ये पण मी जाऊन सांगितलं, प्रत्येकाला जाऊन सांगितलं. माझा सहकारी आहे इथं दानिश, त्याच्याच मार्फत निरोप दिला की काहीही चुकीचा प्रकार घडेल अशी शंका जरी वाटली तर मला बोलावून घ्या, मी रस्त्यात आडवा उभा राहीन. पहिला मरणार असेल तर मी मरेन, मग तिकडे घुसा म्हणेन. ही तयारी आपल्याला ठेवायला लागेल, तरच आपण आपला देश, आपला गाव, आपला समाज, आपलं शहर हे आपण वाचवू शकू. पण कृपा करून या द्वेषाच्या आणि नफरतीच्या वातावरणामधून सामान्य माणसाला बाहेर काढू. एवढा आजच्या प्रसंगी आपण आपल्या स्वतःशी हा पण करूयात. इथं मला बोलावलं याबद्दल अविनाशजींचे खूप मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी इतक्या वेळ शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल आपलेही खूप आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. यांचं व्याख्यान आपण नुकतंच ऐकले. तसेच माननीय निरंजनजी टकले यांचा आपण चरखा आणि फुले पगडी देऊन येथे सत्कार करणार आहे. अगदी 2 मिनिटं आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण 2 मिनिटाकरिता कृपया थांबायचं आहे. मी आदरणीय चंद्रकांत दादा झटाले, माननीय पुरुषोत्तमजी आवारे, माननीय संतोष टाले, माननीय दिनेशजी लोहगार, माननीय नरेंद्र चिमनकर, माननीय अंकुशजी तवर, माननीय गणेशजी कळसकर, माननीय प्रशांतजी बुले, माननीय ॲडव्होकेट अनिल लवाळे, माननीय सूरजजी मेश्राम, माननीय शुभमजी राजूरकर यांना मंचावर आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते त्यांनी माननीय निर्भीड पत्रकार निरंजनजी टकले पाहिजे. आम्ही अकोलेकर, आपल्या सर्व अकोलेकरांकडनं आपल्याकडून हा सत्कार चरखा आणि सोबतच फुले पगडी देऊन आपण हा सन्मान स्वागत सत्कार इथे झाला पाहिजे.
अतिशय निर्भीड आणि जनयात्राच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला वीर माता शालूताई जंजाळ उपस्थित राहिल्यात, त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. आणि अकोलेकर नेहमीप्रमाणे या प्रयत्नाला तुम्ही साथ दिली आणि निरंजन दादाच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणावर तुम्ही उपस्थित राहिलात. त्यामुळे तुमचं आणि या कार्यक्रमाला कळत नकळतपणे ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.